हरिओम. आपल्या सर्वांचं आजच्या ह्या आहारशास्त्र या मोफत असलेल्या व्याख्यान सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी डॉक्टर स्वानंद पंडित आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. खर तर आहारशास्त्र हा जो विषय आहे तो आजच्या जीवनामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने पाहिला जातो. मॉडर्न सायन्सच्या अँगलने सुद्धा तसा वेगळा दृष्टिकोन आहे आणि अनेक कसोट्यांवरती अनेक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहिल्यानंतर वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आहारशास्त्र हा जो विषय आहे हा आयुर्वेदाला कसा मान्य आहे किंवा प्राचीन काळी तो कसा होता आणि आहारशास्त्र म्हणजेच आपल्या आरोग्याचं असलेलं शास्त्र हे आपण कशा पद्धतीनं अभ्यासलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे हा एक दृष्टिकोन, जुना दृष्टिकोन जो वैदिक काळामध्ये होता, पौराणिक काळामध्ये होता, संहिता काळामध्ये होता आणि आधुनिक काळामध्ये सुद्धा तो अभिप्रेत आहे. असा एक कोर्स आपण डिझाईन करून एक माहिती सत्र व्याख्यान हे आपण सर्वांसमोर सादर करतोय. हा एकूण 4 दिवसांचा सलग कोर्स आहे. खरं तर आपल्याला कालपासूनच सुरुवात करायची होती, पण परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काल आपल्याला सुरुवात नाही करता आली. परंतु आज त्याचा शुभारंभ झालाय. तर ह्या 4 दिवसांच्या प्रवासामध्ये आपल्याला आहारशास्त्र जाणून घ्यायचंय. आहार म्हणजे नक्की काय आहे आणि तो फक्त पोट भरण्यासाठी नसून आपलं आरोग्य जे आहे ते सुदृढ ठेवण्यासाठी, सक्षम ठेवण्यासाठी आपल्याला हे आहारशास्त्र जाणून घ्यायचं आणि सर्वांगीण दृष्टिकोन आपलं जाणून घ्यायचंय. तर हे ह्या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक प्रश्न पडतील, अनेक शंका उपस्थित होतील, त्याचंही आपण समाधान करूयात आणि हे 4 दिवसांचं असलेलं आजपासूनचं सत्र आपण यशस्वी करूयात. निश्चितच सर्वांना ह्याचा लाभ होईल अशी मी आशा बाळगतो. सर्वप्रथम मी आपली सर्वांना माझी ओळख करून देतो. कारण 4 दिवस मी आपल्या समोर व्यक्त होणार आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आयुर्वेदामधल्या, आयुर्वेद शास्त्रातल्या आणि विशेषतः प्राचीन आयुर्वेद आपण आज या ठिकाणी मांडणार आहोत. तर माझं नाव डॉक्टर स्वानंद पंडित आहे. मी आता MSMD आयुर्वेद आहे. CCAT जयपूरमधनं माझं झालेलं आहे. नॅचरोपॅथीचाही माझा अभ्यास आहे. त्याचबरोबर अनेक संस्थात्मक पातळीवरती सामाजिक कार्य सुद्धा माझं असतं. आयुर्वेद विज्ञान काउन्सिल याचा मी कार्यकारी संचालक आहे. राष्ट्रीय प्रवक्ता, पंचगव्य डॉक्टर असोसिएशन, राष्ट्रीय गो परिषद अशा अनेक संस्थांवरती आहे. त्याचबरोबर आयुर्वेद हा माझा पिंड आहे. आयुर्वेद हा माझा श्वास आहे. माझी आवड आहे आणि आयुर्वेदाची सेवा करायला खूप आवडतं. पण त्याचबरोबर प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्याच्यामध्ये असलेल्या चालीरीती, प्रथा, परंपरा यांचं विज्ञान लोकांसमोर आणण्यासाठी माझा प्रयत्न असतो की खऱ्याच या प्रथा परंपरा कशा होत्या ज्या आपल्या संस्कृतीला जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड मोठं विज्ञान आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये ते लोप पावलंय आणि लोक विस्मृतीमध्ये गेलेले आहेत. तर ते समोर आणण्यासाठी मी प्रयत्नशील असतो. त्याचबरोबर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ तिथं मी अभ्यासक म्हणून एक सदस्य म्हणून तिथं काम करत असतो. भारत इतिहास संशोधन मंडळ तिथेही मी एक अभ्यासक म्हणून काम करतोय. प्राचीन सुवर्णशास्त्र आणि रत्नशास्त्र याच्यामध्येही माझा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये मी अभ्यास करतोय. भारतीय ज्योतिष आणि वास्तु स्थापत्य विज्ञान ह्याच्यामधलं खरं सायन्स हे लोकांसमोर आणण्यासाठी ह्या गोष्टी, हे 2 विषय मी घेतलेले आहेत. की बऱ्याचदा समाजामध्ये ज्योतिषशास्त्राबद्दल खूप विपर्यास झालेला आहे आणि अनेक अ, अशा नको असलेल्या संकल्पना सुद्धा त्याच्यामध्ये घुसलेल्या आहेत, विशेषतः ज्योतिषामध्ये. परंतु जुन्या काळामधल्या लोकांचं ज्योतिष काय होतं, ते कशासाठी वापरलं, आरोग्यासाठी त्याचं असलेलं महत्व हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न माझा असतो. मोडी लिपीचाही अभ्यासक आहे. गेल्या काही वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये पंचगव्य क्रांती अभियान हे राबवतोय. म्हणजे देशी गोमातेच्या माध्यमातून आरोग्य आपण कसं सांभाळू शकतो, कसं राखू शकतो. अनेक शेतकरी बांधव आणि अनेक गोपालक यांच्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम सुरू असतं. त्याचबरोबर आयुर्वेद हा घराघरामध्ये पोहोचला पाहिजे. आपलं खरं तर स्वयंपाकघर हा एक दवाखाना आहे, ही एक प्रयोगशाळा आहे आणि ह्या स्वयंपाकघरातनच खरं आपल्याला आपलं आरोग्य लाभणार आहे. म्हणून आयुर्वेद साक्षरता अभियान हे सुद्धा आम्ही चालवतो.
आदरणीय गुरुवर्य डॉक्टर समीरजी जमदग्नी यांना मी गुरुस्थानी मानतो. त्याचबरोबर या आयुर्वेद साक्षरता अभियानाबरोबर आपल्या भारतामधील म्हणजे त्यांनी पहिल्यांदा सुपर कम्प्युटर बनवला आदरणीय विजय भटकर सर यांच्यासोबत सुद्धा माझं कार्य आहे. आम्ही भारतीय गोविज्ञान म्हणजे भारतीय देशी गायींचे विज्ञान आणि कृषी ह्या व्यवस्थेसोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कार्यरत आहे, काम करतोय आणि त्यांच्या सुद्धा संकल्पना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पोलीस प्रशासनामध्ये पोलिसांसाठी असेल किंवा कैद्यांसाठी असेल आमची प्रशिक्षण असतात. त्यांचं सुद्धा आरोग्य महत्वाचं आहे कारण पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाचं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण रात्रंदिवस त्यांना काम करायला लागतं आणि सण जर असतील तर घरी जायची वेळ नसते. मग त्यांचं सुद्धा आरोग्य व्यवस्थित राखलं गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं मी पोलीस डिपार्टमेंटसाठी सुद्धा कार्य करतोय. अनेक मेडिकल कॉलेजमध्ये मी लेक्चरर आहे. तिथं व्याख्याता आहे. एक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मी काम करतो आणि मेन विषय माझा फार्माकॉलॉजी आणि आयुर्वेद हा विषय असतो. हे आयुर्वेदाबरोबरच स्पिरिच्युअल अध्यात्म आणि त्याच्या पाठीमागचं विज्ञान, जेमॉलॉजी म्हणजे रत्नशास्त्र ह्याचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेलं योगदान आणि क्रिस्टल थेरपी आणि अनेक प्रकारच्या ज्या सपोर्टिव्ह थेरपी आहेत ह्याच्यावरती सुद्धा अध्ययन आहे. भृगुनंदी नाडी ज्योतिष याच्यावरती अभ्यास चालू आहे आणि विशेषतः आयुर्वेदामध्ये चिकित्सा सगळेच करतात. परंतु माझा जास्त भर जो आहे तो दैव व्यापश्रय आणि सत्वजय चिकित्सा म्हणजे चिकित्सेला ही अध्यात्माची जोड जर असेल तर निश्चितच पेशंट हा लवकरात लवकर बरा होतो. असे अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत, मांडलेली आहेत आणि त्याच्यावरती काम सुरू आहे. म्हणजे फार्माकॉलॉजीच्या दृष्टिकोनातनं अनेक वैद्य पेशंटवरती काम करत असतात. परंतु आपल्यातली सकारात्मकता आणि आपल्यातली आध्यात्मिकता ही जर आपण त्याला जोड दिली चिकित्सेला तर निश्चित अतिशय एकदम असा जो पेशंट अतिशय खंगलेला आहे किंवा जो पेशंट अतिशय असाध्य रोगांनी पूर्णपणे असा बेजार झालेला आहे त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे ठीक करता येतं. कारण तुमची व्हील पॉवर ही सुद्धा खूप महत्वाची आहे. फक्त औषध शरीरावरती काम करणं उपयोगाचं नाही. तुमची मानसिक शक्ती सुद्धा त्या ठिकाणी विकसित होणं गरजेचं असतं. म्हणून दैव वापसरो चिकित्सा आणि सत्व चिकित्सा ह्याच्यावरती थोडंसं माझं काम असतं. आपण ह्या सत्रामध्ये आपण आज जे म्हणजे ह्या 4 दिवसामध्ये आपण पाहणार आहोत तर आहारशास्त्र, पाककला आणि भारतीय परंपरा ह्या विषयांवरती आपण फोकस जास्त करणार आहोत की नक्की काय होतं, आहारशास्त्र काय आहे, आहार कशाला म्हणायचा आणि आपल्यासाठी तो का गरजेचा आहे. आता मी बऱ्याचदा पाहत असतो माझे एक ज्येष्ठ मित्र वैद्य आहेत भिडे म्हणून तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं की आजकालच्या डॉक्टरांचं असलेलं आहाराबद्दलचं अज्ञान. खूप छान पुस्तक त्यांनी लिहिलंय. त्यांचं वय आता जवळपास 70-75 असेल आणि खरोखर मग ज्यावेळेस आपण एखादा कुठला आजार आपल्याला झालेला असतो, सर्दी पडसा असेल किंवा इतर कुठला सामान्य आजार असेल आणि आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांना आपण प्रश्न विचारतो औषधं मिळाल्यानंतर डॉक्टर काय खाल्लं पाहिजे तर सहजासहजी डॉक्टर सहज बोलून जातात. म्हणजे सर्वसामान्यपणे जनरल प्रॅक्टिस करणारे की हा काही नाही वरण भात खा, हलकं खा, जड अन्न खाऊ नका, तेलकट वगैरे खाऊ नका. एक सरळ असं ढोबळमानाने त्यांनी ठोकून दिलेलं असतं की आता ते त्यांना तेवढा वेळही नसतो किंवा त्यांना तेवढं सांगण्याची त्यांची कॅपॅसिटी नसते किंवा अनेक काही अडचणी असू शकतील. परंतु हे आपल्याला पेशंटला सुद्धा समजलं पाहिजे किंवा सर्वसामान्य व्यक्तीला पण कळलं पाहिजे की जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण आजचा स्वयंपाक काय केला पाहिजे. आपल्या घरामध्ये कुठले पदार्थ असे आपण बनवले पाहिजे की तो आजार त्या आहारातनच दूर होऊन जाईल. आणि मग अशा प्रकारचा जर आपण आहार हे केला आपल्या शरीर प्रकृतीनुसार, आपल्या दोष प्रकृतीनुसार, आपल्या व्याधीनुसार, तर निश्चितच तुम्हाला डॉक्टरांकडे फार कमी जायला लागेल. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, आदरणीय राजूभाई दीक्षित नेहमी असं म्हणायचे, की ह्या जगात जेवढे आजार आहेत ना, ह्या जगात असलेले आजार त्यापैकी 85% आजार असे आहेत, जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून ठीक करू शकता. आणि तुमचं स्वयंपाकघर जे आहे, हे खऱ्या अर्थानं एक प्रयोगशाळा आहे. जेवढे जगातले आजार आहेत, त्यातले 85% आजार हे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून ठीक करू शकता. फक्त 15% आजार असे आहेत, की ज्यासाठी तुम्हाला वैद्यांकडे, डॉक्टरांकडे जावं लागतं.
आता 15% आजारामध्ये कुठले कुठले असतील, जे सगळे डिसीज आहेत किंवा समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला, तर तो घरी नाही आपण नीट करू शकत. तुम्हाला दवाखान्यात जायला लागेल, हॉस्पिटलला जायला लागेल. किंवा एखादा कॅन्सर असेल, असाध्य रोग असेल कुठलाही, तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायला लागेल. किंवा एखाद्याचा अपघात झालाय, तर अपघात झाल्यानंतर त्याला तातडीने चिकित्सेची गरज असते. त्यावेळेस तुम्ही तो घरी नाही नीट करू शकत. तुम्हाला दवाखान्यात वैद्यांकडे जायला लागेल, त्यांचा मार्गदर्शन घ्यायला लागेल आणि त्यांच्याकडनं तो आजार बरा करायला लागेल. परंतु 85% आजार असे आहेत, जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातनं नीट करू शकता. त्यासाठी फक्त 2 गोष्टींची आवश्यकता असते. आणि मग महर्षी वाग्भट सुद्धा असं म्हणतात, "अपने शरीर को जान लो और भोजन को पहचान लो." म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर समजून घ्यायचंय. शरीर समजून घ्यायचंय म्हणजे काय करायचंय? फार काही आपल्याला डीपमध्ये जायची गरज नाहीये. नॉर्मली आपण जे फिजिओलॉजी, अनाटॉमी पाहतो, म्हणजे तुमचं शरीर हे कसं आहे, कुठं कुठली अवयव आहेत आपल्या शरीरामध्ये ह्याचं जर आपल्याला नॉलेज असेल आणि थोडेफार त्याचं फंक्शन कसे चालतात, उदाहरणार्थ जठर कसं काम करतं हे थोडंफार माहिती असेल आणि त्या जठरामध्ये कुठले आजार उत्पन्न होतात, लिव्हरमध्ये कुठले आजार उत्पन्न होतात, हे थोडं जरी आपल्याला नॉलेज असेल, तरी पण तुम्ही तुमचे आजार हे घरच्या घरी ठीक करू शकता. 85% आजार असे आहेत, की ज्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये. आणि म्हणून आता हे शास्त्र जुन्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येकाला शिकवलं जायचं. जसं आता पहिलीपासून इंग्रजी शिकवतात, तसं जुन्या काळामध्ये पहिलीपासून आयुर्वेद हा विषय होता. त्याच्यामुळं जुन्या काळामध्ये कधी दवाखान्यात जायची गरज पडली नाही. घरात जर कोणी आजारी पडलं, तर आपल्या घरी आजीबाईचा बटवा असायचा. स्वयंपाकघरातली असं कुठलं तरी एक मसाल्याची औषधी काढली जायची आणि त्याची रेमेडी बनवून त्या व्यक्तीला खायला दिली जायची, जेणेकरून तो आजारच त्या घरात येत नसायचा. आणि म्हणून तर मग असा प्रश्न पडतो बऱ्याचदा, की आहारशास्त्र जो आहे, हा आहारशास्त्र मग अभ्यासण्याची गरज का आहे? किंवा आहारशास्त्राचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे? कशासाठी करायचा आहे? तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं, तर आपले आजार बरे करण्यासाठी आणि आपण नेहमी निरोगी राहावं, यासाठी आपल्याला आहारशास्त्राचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आता आहार म्हणजे काय? बघा, आहाराला अनेक पर्यायी शब्द आहेत आणि त्याच्या संकल्पना सुद्धा तेवढ्याच वेगळ्या आहेत. म्हणजे भारतीय संस्कृती ह्या जगामध्ये इतकी प्रचंड महान आहे, की फक्त जेवण करणं किंवा भोजन करणं ह्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्या प्रकारांमध्ये अनेक वेगवेगळे त्यासाठी असलेल्या कन्सेप्ट त्या प्रकारांमध्ये जोडलेल्या आहेत. म्हणजे आपण ह्या आहाराला भोजनही म्हणतो, जेवणही म्हणतो, भक्षणही म्हणतो. न्याहारी वेगळी असते, मेजवानी वेगळी असते, अल्पोपहार वेगळा असतो, सायं भोजन वेगळं असतं आणि व्यालू ज्याला विकाल असं म्हणतात. आजकाल आपण जे 9-10 वाजता रात्री जेवतोय ना, त्याला व्यालू म्हणतात. आयुर्वेद काय सांगतो, की सूर्यास्ताच्या वेळेस आपण जेवलं पाहिजे किंवा सूर्यास्त झाल्यानंतर त्याच्या आसपास आपण जेवलं पाहिजे. परंतु हे सगळे आहार ही कन्सेप्ट वेगळी आहे. भोजन ही कन्सेप्ट वेगळी आहे. जेवण ही कन्सेप्ट वेगळी आहे. आजकाल फक्त आपण सगळेजण जेवण करतो. आपण आहार घेत नाही. जेवण म्हणजे काय? फक्त पोटभरी. की तुम्हाला फक्त पोट भरायचंय आणि जगायचंय. ज्याने जीवन प्राप्त होतंय, असं ते जीवन प्राप्त करणारं जेवण. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील, तुमचे सगळे व्हिटॅमिन्स असतील किंवा सगळे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट हे सगळ्या गोष्टी असतील. हे काही असं अपेक्षित नाहीये. तुमचं पोट भरलं बस झालं. परंतु आरोग्याची प्राप्ती करायची असेल, तर तुम्हाला आहार हा घ्यायला लागेल. आणि मग त्या आहारामध्ये पण बघा किती प्रकार आहेत. नैवेद्य वेगळा असतो, प्रसाद वेगळा असतो, भंडारा वेगळा असतो आणि पंगत पण वेगळी असते. ज्याला जर आपण आध्यात्मिक अधिष्ठान दिलं, तर ह्याचे शब्द कन्सेप्ट सुद्धा बदलतात. मग देवाला दाखवायचा आहे तो नैवेद्य आहे, तो संस्कारितच असला पाहिजे. आणि मग जेव्हा आपण जे काही आहार बनवतो तो षटरसात्मक असला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे घटक जे आहेत, जे मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो, सगळे व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत, प्रोटीन्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत, फॅट्स असले पाहिजेत, मिनरल्स असले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळेस उहापोह करतो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि ती थाळी जी बनवतो, ती चतुर्विध किंवा षडविध आणि असलेली ती षटरसात्मक अशी थाळी असते, की ज्या सगळ्या तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करते. त्याला आपण प्रामुख्याने आहार म्हणतो. आणि मग तोच आहार जेव्हा आपण आपल्या परमप्रिय असलेल्या देवतेला अर्पण करतो, मनोभावे अर्पण करतो, त्यावेळेस मात्र त्या आहाराची कन्सेप्ट बदलते. तो आहार राहत नाही. तो देवासाठी दिलेला, निवेदन केलेला नैवेद्य असा तो ठरतो. आणि मग देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो देवाच्या हा प्रसाद स्वरूपातनं, कृपा प्रसादातनं जो आपण ग्रहण करतो तो प्रसाद आहे.
त्यानंतर पंगत जी आहे ही प्रामुख्याने वारीमध्ये, आता वारी निघेल, पंढरीची वारी निघेल, पंगत जी असते हे 4-5 जण एकत्र येऊन त्या पंक्तीला यजमान असतो. मग एखादी वारीची पंगत असेल किंवा एखाद्या सप्ताहाची पंगत असेल, मग ती वारकऱ्यांना जे आपण अन्नदान करतो, भाविक भक्तांना जे अन्नदान करतो, ज्याला यजमान असतो त्याला आपण पंगत म्हणतो. मग ती पंगत जी आहे ही तुमची मंदिरातली असू शकते किंवा सप्त्याची असू शकते किंवा वारीची पण असू शकते. परंतु भंडारा ज्यावेळेस असतो, तो हा भंडाराला यजमान नसतो. कारण तो एका विशिष्ट देवस्थानासाठी असतो, तो गावाचा असतो. तिथं उच्च नीच भेदभाव कुठलाच नसतो. म्हणजे हे सगळे भोजनाचेच प्रकार आहेत, परंतु ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण ज्या ज्या दृष्टिकोनातनं पाहतोय, तशी पूर्णपणे कन्सेप्ट बदलून जाते. एवढंच काय, आपल्याकडं विवाह संस्कार ठरल्यानंतर ज्यावेळेस नवरदेव किंवा नवरी यांना आपण जेवायला बोलवतो, तर गडंगणर आणि केळवण ह्याच्यामध्ये अंतर असतं. आज आपण बऱ्याचदा म्हणतो, की आमच्याकडे घरीच गडंगनरला जेवायला या. परंतु गडंगनरला कोणाला बोलवायचे आणि केळवणाला कोणाला बोलवायचे हे आपल्याला माहिती नसतं. कारण केळवण वेगळं आहे, गडंगनर वेगळं आहे. प्रामुख्याने नवरीसाठी जे करतात ते केळवण असतं आणि गडंगनर जे आहे हे नवरदेवासाठी करतात. हा फरक आहे. आता हा पुढच्या आपण उद्या परवाच्या सत्रामध्ये याच्यावर आपण सखोल विश्लेषण करणार आहोत, की गडंगनर म्हणजे काय, केळवण म्हणजे काय, गडंगनरामध्ये काय असलं पाहिजे, केळवणामध्ये काय असलं पाहिजे. कारण आपल्याकडे असलेला विवाह संस्कार हा अतिशय वैज्ञानिक आहे. ज्यावेळेस आपण लग्न एखाद्याचं ठरतं, लग्न ठरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ह्या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असता, त्यावेळेला ह्या सगळ्या ऊर्जा, ह्या आध्यात्मिक ऊर्जा, ह्या असलेल्या दैवी ऊर्जा ज्यावेळेस आपण धारण करतो, त्याच्या अगोदर शरीरशुद्धी सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि ती शरीरशुद्धी करण्यासाठी मग ज्यावेळेस हे लग्न समारंभ येण्याच्या अगोदर एक 8 ते 15 दिवस त्या नवरीची आणि नवरदेवाची ही जुन्या काळामध्ये घरगुती शरीरशुद्धी केली जायची. वमन, विरेचन, बस्ती ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. जेणेकरून व्हायचं काय, एक चांगलं आरोग्य त्यांना प्राप्त व्हायचं. आणि मग ज्यावेळेस आपण 16 संस्कार आपले पाहतो भारतीय संस्कृतीतले, तर गर्भधान संस्कारापासून म्हणजे अगदी त्या मुलाला जन्म देण्याच्या अगोदर जो गर्भधान संस्कार आपण करतो, त्या गर्भधान संस्कारापासून तर अगदी मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर जे अंत्येष्टीचं 13व्याचं जे भोजन असतं, पाथेय भोजन ज्याला आपण म्हणतो, इथपर्यंत ह्या सगळ्या भोजन आहार शास्त्राची व्याप्ती आहे. आणि प्रत्येक ठिकाणच्या संस्काराला, त्या भोजनाला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागे असलेले संस्कार पूर्णपणे वेगळे आहेत. त्याच्या पाठीमागे असलेलं ऊर्जा विज्ञान हे पूर्णपणे वेगळं आहे. म्हणून हे आहारशास्त्र समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याकडं भारत देश तर असा आहे, की प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण हा येत असतो. आणि प्रत्येक महिन्यातल्या सणामध्ये त्याच्यामध्ये जो काही आहार आहे, जो नैवेद्य आहे, ह्याचं शास्त्र सुद्धा वेगळं असतं. मग अर्थातच आपण ज्यावेळेस गुढीपाडव्याचा सण हा पहिला सण साजरा करतो, त्यावेळेस आपल्याला कडुलिंबाची चटणी खायला दिली जाते. आणि कडुलिंबाची चटणी खायला दिली गेल्यानंतर आपल्याला पूर्ण महिन्याचा जो काही डाएट आहे, हा सुद्धा आपला आयुर्वेद सांगत असतो. आपली प्रकृती सांगत असते, की काय खायचंय. कारण वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप असल्यामुळं कफ त्या ठिकाणी विलय होत असतो. आणि मग तिथं आजारी कोणी पडू नये म्हणून कडुलिंबाची चटणी आपण त्या दिवशीच खातो. कारण कडुलिंब कसा आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. परंतु तो कफ जो विलय होतोय, तो जास्तीत जास्त कफ बाहेर पडावा म्हणून चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र गौरीची स्थापना करतो. आणि चैत्र गौरीची स्थापना केल्यानंतर जी कैरीची असलेली चटणी, डाळ कैरीची चटणी आपण ती खात असतो आणि कैरीचं पन्हं त्या ठिकाणी बनवलेलं असतं. हे काय, हे खरं तर औषध आहे. कारण कैरी आंबट रसाची आहे, डाळ कैरी आंबट रसाची आहे आणि पन्हं जे आहे, हे पन्हं सुद्धा गूळ आणि कैरी टाकून आपण ते बनवतो. कैरी शिजवून आपण ते बनवतो. हे सुद्धा पेय अतिशय आयुर्वेदिक पद्धतीनं ते औषधच आहे. कारण ह्या आम्ल रसाने तुमच्या शरीरामध्ये साठलेला एक्सेस कफ जो आहे, तो बाहेर पडण्यासाठी मदत होते. आणि मग ज्यावेळेस ग्रीष्म ऋतू येतो, तर ग्रीष्म ऋतूमध्ये आपण प्रामुख्याने पाहतो, की अक्षय तृतीयेचा सण आलेला असतो. आणि अक्षय तृतीयेमध्ये ज्यावेळेस प्रचंड उष्णता वाढलेली असते, त्यावेळेस आपल्या शरीराला एक थंडावा, गारवा मिळण्यासाठी आपल्याला आंब्याचा रस हा खायला सांगितलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये, विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये आंबा कधीही अक्षय तृतीया झाल्याशिवाय खाल्ला जात नाही. आता का खाल्ला जात नाही? ज्यावेळेस आपण आपल्या आजी-पणजीला विचारतो, की असं का?
तर ती सांगते की नाही, पितरांची पूजन झाल्याशिवाय आपल्याला आंबा खायचा नाही. ऍक्च्युली पूजा वगैरे याच्या पाठीमागे ह्या कन्सेप्ट 2 मिनिटं आपण बाजूला ठेवल्या तर अतिशय वैज्ञानिक कारण त्याचं असं आहे की ज्या वेळेस अक्षय तृतीया येते तर ग्रीष्म ऋतू हा सुरू झालेला असतो. वातावरणातली उष्णता वाढलेली असते आणि शरीरातली उष्णता सुद्धा वाढू नये त्यासाठी शीतरसांचा गोड असा आंबा, शीत गुणधर्म असलेला मधुर रसांचा हा आंबा आपल्याला पुरणाच्या पोळीसोबत खायचा असतो. आता पुरणाच्या पोळीसोबत आंब्याचा रस आपल्याला खायचा आहे, परंतु ती पुरणाची पोळी सुद्धा वेगळी असते. प्रत्येक क्षणाची पुरणाची पोळी वेगळी असते. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, की पुरणाची पोळी बनवायची म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे घालून बनवायची. पण त्यात तसं नाहीये. तुमची चैत्र महिन्यातली असलेली पुरणाची पोळी वेगळी असते. वैशाखामधली असलेली पुरणाची पोळी वेगळी असते. आणि ज्यावेळेस वर्षा ऋतू सुरू होतो, त्या वर्षा ऋतूमध्ये असलेली पुरणाची पोळी ही सुद्धा वेगळी असते. कारण त्याच्यामध्ये जे आपण पुरण भरतो, हे डाळीचं पुरण, हे प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं आहे. मग ग्रीष्म ऋतूमध्ये प्रचंड उष्णता आहे. तर त्या उष्णतेचं क्षमन होण्यासाठी, शरीराचं संतुलन होण्यासाठी जे पुरण बनवायचं असतं, ते मुगाच्या डाळीचं बनवायचं असतं. जे पुरण आपण बनवतो ते मुगाच्या डाळीचं बनवायचं असतं, जेणेकरून मुगाची डाळ ही थोडी त्रिदोषनाशक आहे. आंब्याचा रस हा शीतगुणांचा आहे आणि आपण असा आंब्याचा रस पुरणाच्या सोबत पोळीसोबत खाल्ला तर शरीराला थंडावा मिळणार आहे आणि आजारांपासून आपण दूर राहणार आहोत. परंतु काळाच्या ओघामध्ये झालं काय, की हे सगळं आम्ही विसरलो. आम्हाला सांगणारं कोणी राहिलंच नाही आणि मग स्वयंपाकघरात सुद्धा अनेक प्रकारचे विपर्यास आमच्याकडे होत गेले आणि हे विपर्यास झाल्यामुळे झालं काय, की आम्ही आमचं आरोग्य सारवून बसलो. म्हणून आहारशास्त्र जो विषय आहे तो शिकणं आपल्याला गरजेचं वाटतं किंवा आहारशास्त्र जो विषय आहे तो अभ्यासणं आपल्याला तितकं गरजेचं वाटतं. कारण का, की त्याच्या पाठीमागचं सायन्स हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून ही आहाराच्या सगळ्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. आजकाल जर आपण पाहिलं, ह्या आहाराबद्दल इतकं कन्फ्युजन आहे, की जेवढं 50 वर्षापूर्वी कधीच नव्हतं. 50 वर्षापूर्वी आमची आजी-पणजी जी आहे, तिला कधीच प्रश्न पडायचा नाही, की काय जेवलं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे आणि काय स्वयंपाकाला बनवलं पाहिजे. कारण सगळं काही ठरलेलं असायचं. कुठला सण आला, की काय स्वयंपाक असावा, हे सुद्धा ठरलेलं असायचं. परंतु आज खूप कन्फ्युजन आहे. आणि कन्फ्युजन तर असं आहे, की अनेक लोकांना असं वाटतं, की आपण किती जेवलं पाहिजे? मग जास्त जेवायचं की कमी जेवायचं? आपण किती वेळा खाल्लं पाहिजे? 3 वेळा जेवायचं की 4 वेळा जेवायचं? का 2दाच जेवायचं की फक्त रात्री एकदाच जेवायचं? पाणी पण कसं प्यायचं? उभं राहून प्यायचं की खाली बसून प्यायचं? असे अनेक प्रश्न, लाखो प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आणि लाखो प्रश्न पडलेले असताना मग थोडंसं आपण आरोग्याकडे आपण लक्ष द्यायला लागतो. एखादा आजार व्याधी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येते, त्यावेळेस आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला लागतो आणि ते लक्ष द्यायला लागल्यानंतर मग आपण आहाराकडे थोडंसं गांभीर्याने पाहायला लागतो. आणि मग आहाराकडे पाहायला लागल्यानंतर मग आपल्याला सोशल मीडियावरती अनेक लेक्चर्स मिळतात. अनेक आपल्याला वैद्य सापडतात, अनेक असे आपल्याला एक्सपर्ट्स मिळतात. आणि मग कोणीतरी एखादा एक्सपर्ट येतो आणि तो सांगतो, की दिवसातनं 3 वेळा जेवलं पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि 3 वेळा पोटभर जेवलं पाहिजे. आणि तो ती थेअरी इतकी मजबूतपणे, इतकी प्रभावीपणे समजून सांगतो, की आपल्याला असं वाटतं, आपण इतके प्रभावित होतो आणि आपल्याला वाटतं, की येस, मला जे हवं होतं ते हेच हवं होतं. आणि मग ती थिअरी आपण अंमलात आणायला लागतो आणि ती थिअरी वापरताना 1-2 महिने झाले, की तेवढ्यात दुसरा कोणीतरी अजून एक एक्सपर्ट येतो. आहारशास्त्रातला असेल किंवा कुठल्या अनेक विषयातला असेल आणि तो सांगतो, "अरे वेड्यांनो 3 वेळा कशाला जेवताय? 3 वेळा कधी जेवायचंच नसतं. फक्त 2 वेळा जेवायचं असतं. सकाळी आणि संध्याकाळी, दुपारी जेवायचंच नाही." आणि तो सुद्धा ती 2 वेळा कसं जेवायचं, का महत्वाचं आहे, ही थिअरी सुद्धा इतकी प्रभावीपणे समजून सांगतो, की आपल्याला वाटतं नाही, नाही पहिलं चुकलं होतं बरं आपलं, आता आपण 2 वेळा जेवलं पाहिजे. आणि मग आपण 2 वेळा जेवायचा आपण प्रयत्न करायला लागतो. तसं डायट आपला बनवतो आणि परत 1-2 महिने झाले, की परत अजून तिसरा कोणीतरी एक्सपर्ट येतो आणि तो सांगतो, "अरे वेड्यांनो 2 वेळा कसलं जेवताय? दिवसातनं फक्त एकदाच जेवायचं असतं." मग परत आपण कन्फ्यूज होतो, की नक्की खरं काय? आणि मग एकदा जेवायला लागतो, थोडंसं बरं वाटायला लागतं आणि परत मग कुठलातरी अजून एक्सपर्ट येतो आणि तो सांगतो, "अरे एकदा नसतं जेवायचं, तुम्हाला शुगर आहे. तुम्ही थोडं-थोडं खा. 2-2, 3-3 तासाने थोडं-थोडं खा. एकदम पोटभर जेवण्यापेक्षा थोडं-थोडं खाल्लं की तुम्हाला पचेल, जेणेकरून तुमच्या शुगरवरती जास्त परिणाम होणार नाही." आणि मग तो सांगतो, की थोडं-थोडं खायला सुरुवात करा. आणि ती सुद्धा थिअरी तो इतक्या प्रभावीपणे समजून सांगतो, मग मात्र आपलं कन्फ्युजन व्हायला लागतं, की नक्की करायचं काय? जेवायचंय तर किती वेळा जेवायचंय? मग एकदा जेवायचंय की दोनदा जेवायचंय की 3 वेळा जेवायचंय की रोज थोडं-थोडं खायचंय 2-2, 3-3 तासांनी? आणि मग हे सगळं कन्फ्युजन झाल्यानंतर
आपल्याला काही सुचत नाही आणि आपण निरुत्तर होऊन जातो की ऐकायचं कोणाचं. आणि याच्यावरती खरा उपाय सांगू, आपण खरं तर ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना, ह्याचा सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे. त्या कन्सेप्टच्या पाठीमागं असलेलं लॉजिक हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. म्हणून जर आपण सिद्धांत समजून घेतला, तर आपली ही अडचण राहणार नाही. म्हणून कुणी किती वेळा जेवायचं हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरलेलं असतं. आयुर्वेदशास्त्र आपल्याला काय सांगतं, की तुम्हाला जेवायचंय, किती वेळा जेवायचंय हे तुमच्या प्रकृतीनुसार ठरवा. तुमची प्रकृती कुठल्या प्रकारची आहे आणि तुमच्या शरीराला त्याची गरज काय आहे. आणि आमच्या गृहिणीला आज प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो, की उद्या भाजीला काय बनवायचं? जर आज रविवार असेल, तर सोमवारी भाजीला काय बनवायचं? मिस्टरांच्या डब्याला काय द्यायचं? मुलांच्या शाळेच्या डब्याला काय द्यायचं? घरी पाहुणे येणार असतील, त्यांना काय जेवायला बनवायचं? घरी सासू-सासरे जर आजारी असतील, कोणाला शुगर असेल, डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर असेल, मग त्यांच्यासाठी आपण काय आहार बनवायचा? काय भोजन बनवायचं? काय स्वयंपाक बनवायचा? घरामध्ये जर कोणी एखादा स्पोर्ट्समन असेल, खेळाडू असेल, मग त्याच्यासाठी काय बनवलं पाहिजे? लहान मुलांना बुद्धिवर्धन होण्यासाठी त्यांचा डबा टिफिन कसा असला पाहिजे? आणि ती गृहिणी सकाळी पूर्णपणे अडकलेली असते. आणि तिला एकच प्रश्न पडलेला असतो, की डब्याला द्यायचं काय? मग असा स्वयंपाक मी करायला पाहिजे, की त्या स्वयंपाकामधनं, की माझ्या पतिदेवांचं, मिस्टरांचं काम जर हे बुद्धिवर्धनाचं असेल, एखादं त्या ठिकाणी बुद्धीचा वापर करण्याचा असेल, तर त्यांच्या बुद्धीलाही पोषण मिळावं. माझ्या घरातली मुलं जी आहेत, ही शालेय शिक्षण घेतात, तर त्यांचं बुद्धिवर्धन करण्याचंही त्या ठिकाणी काम व्हावं. माझ्या घरामध्ये जर कोणी आजारी पेशंट असतील, संधिवात असेल, हाडांची दुखणी असतील, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी त्यांचंही पोषण करणारं असावं. तर असा सर्वांगीण जर आहार माझ्याकडे असेल, तर ह्या सगळ्यांची गरजा पूर्ण होतील. आणि म्हणून नेहमी प्रश्न पडलेला असतो. आणि काय होतं बघा, की आपण स्वयंपाक बनवल्यानंतर जो आहार आपण बनवतो, तो एखाद्या व्यक्तीला लागू होत असला, की तो दुसऱ्या व्यक्तीला लागू होईलच असं काही नसतं. म्हणून आता समजा आपण बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे जर आपण घरी बनवलं, तर काय होणार आहे, की वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. परंतु ते सगळ्यांनाच लागू होईल. जो पित्ताचा व्यक्ती आहे, त्या पित्ताच्या व्यक्तीला हे लागू होणार नाही. कारण पित्ताच्या व्यक्तीने जर समजा वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खाल्ली, तर काय होईल? बाजरी उष्ण गुणांची आहे. वांग सुद्धा कसं आहे उष्ण गुणांचं आहे. आणि हे जर उन्हाळ्यामध्ये काही खाल्लं असेल, तर पित्ताच्या व्यक्तीला त्रास होणार आहे. परंतु हेच वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जर कफाच्या व्यक्तीने खाल्लं, त्याला मात्र ते सात्म्य ठरणार आहे. कारण का? की त्याच्या शरीरामध्ये कफ आहे. त्याला खाल्ल्यानंतर खूप छान वाटेल, आनंद वाटेल. परंतु हे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांना हा त्रास देईल. ते त्रासदायक ठरेल. त्याला ॲसिडिटी होईल. त्याला त्या ठिकाणी शरीरामध्ये उष्णता वाढेल. मग त्या लोकांसाठी कसं हे वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी बनवायची? मग काही रेमेडीज आपल्याला त्याच्यावरती करायला लागतात. मग पित्ताच्या व्यक्तीला जर हे दोन्ही पदार्थ खायचे असतील, त्याच्यावर त्याला साजूक तूप टाकायला लागतं. बाजरीच्या भाकरीवरती तूप टाकायला लागेल. वांग्याच्या भरतामध्ये थोडंसं तूप टाकायला लागेल. मिरची कमी करायला लागेल. कोथिंबीरचं प्रमाण वाढवायला लागेल. तिखटाचं प्रमाण कमी करायला लागेल. जर असं थोडंसं त्याच्यावरती संस्कार आपण केले, तर पित्ताचा व्यक्ती सुद्धा ते वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खाऊ शकतो. म्हणून आहारशास्त्र हा फक्त स्वयंपाक बनवण्याचा विषय नाहीये. तर आहारशास्त्र हा तुमचा आरोग्य सांभाळण्याचा विषय आहे, की जेणेकरून सगळ्या कुटुंबाचं आरोग्य त्या ठिकाणी जतन झालं पाहिजे. आणि म्हणून आहारशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. आहारशास्त्र जाणून घेणं गरजेचं आहे. आता आहार, आपण म्हणतो की आहार. आहार म्हणजे नक्की काय? आहार हा शब्द कसा अभिप्रेत आहे, की बघा आता आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय, "आहारहिते इति आहार." म्हणजे जे शरीराचं पोषण करण्यासाठी ज्या गोष्टी, जे द्रव्य आपण ग्रहण करतो, त्याला आहार म्हटलेला आहे. आता हा आहार शब्द कसा आला? तर आपल्याकडं आपण कधी बस स्टॉपवरती गेलो, रेल्वे स्टेशनला गेलो किंवा एअरपोर्टला गेलो, तर आपल्याला 2 बोर्ड पाहायला मिळतात. म्हणजे एक असतो अरायव्हल आणि दुसरा असतो डिपार्चर. म्हणजे आगमन आणि गमन. आता एखादी गाडी निघून गेली, प्लॅटफॉर्मवरनं एखादी गाडी निघून गेली, तर आपण काय म्हणतो? त्याचं गमन झालं. एखादी फ्लाइट निघून गेली, तर फ्लाइटने गमन केलं. गमन म्हणजे काय? जाणे. आणि एखादी गाडी प्लॅटफॉर्मवरती आली किंवा फ्लाइट एखादी एअरपोर्टवरती आली, त्याला काय म्हणतो आपण? आगमन. म्हणजे गमन म्हणजे जाणे आणि त्याच्यापुढं लावला, की आगमन म्हणजे येणे. तसं आपलं शरीर जे आहे, हे दररोज दैनंदिन जीवनामध्ये
कायम सतत काही ना काहीतरी काम करत असतं. आपण हालचाल करत असतो. आपण चालत असतो, फिरत असतो, जिना चढत असतो आणि अनेक प्रकारची कामं करत असतो. बौद्धिक कामं करत असतो, शारीरिक कामं करत असतो. ही कामं करत असताना आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या ऊर्जा आहेत, त्या ऊर्जांचा क्षय होत असतो. आपल्या शरीरामध्ये असलेल्या पेशी, ह्या पेशींमध्ये असलेली ऊर्जा याचा क्षय होत असतो. आणि मग हा ऊर्जांचा क्षय होतो. हा फक्त काम करत असतानाच होतो का? तर अजिबात नाही. तुम्ही झोपल्यानंतर सुद्धा होत असतो. कारण ज्यावेळेस आपण झोपतो किंवा शांत एका जागेवरती बसतो, तेव्हा सुद्धा आपल्या शरीरातले अनेक अवयव काम करत असतात. तुमचं मेंदू काम करत असतो, तुमचं हृदय काम करत असतं, तुमचं फुफ्फुस काम करत असतं. अनेक संस्थानं जी आहेत, श्वसन संस्थान किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम ज्याला आपण म्हणतो, पचन संस्थान हे सुद्धा काम करत असतं. आणि ही संस्थानं ऑटोमॅटिकली काम करतात. त्यांना पण काही ना काहीतरी ऊर्जा लागते की नाही. आणि मग ती ऊर्जा जी आहे, ही सतत त्यांना लागत असते. आणि मग ही ऊर्जा जेव्हा पूर्णपणे निघून जाते, तर ती ऊर्जा परत प्राप्त करण्यासाठी म्हणजे त्या ऊर्जेचं हरण झालेलं आहे. आपल्या शरीरामधनं ऊर्जेचं हरण झालेलं आहे आणि त्या ऊर्जेचं पुन्हा पोषण करण्यासाठी जे हर झालंय त्याला आहर असं म्हटलं जातं. जसं गमन त्याचा विरुद्ध आगमन, तसं ज्याचं हरण झालंय त्याचा आहर आणि आहरचाच आहार असा शब्द झालाय. म्हणजे ऊर्जाचं जे हरण झालेलं आहे आपल्या शरीरामध्ये त्याचं आता आपल्याला करायचं काय, आहार घेऊन पूर्णपणे आपल्याला ऊर्जा मिळवायची आहे. म्हणून आहार हा शब्द महत्वाचा आहे. आणि मग त्या ऊर्जा अनेक प्रकारच्या असतात, वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळ्या भोजनातनं, वेगवेगळ्या अन्नातनं आपल्याला त्या प्राप्त करायच्या असतात. म्हणजे हेल्दी डाएट करायचा म्हणजे फक्त तुम्हाला न्यूट्रिएंट्स घ्यायचे असं नाहीये ते. त्याच्यामध्ये खूप मोठी संकल्पना, विस्तृत अशी संकल्पना आहे. आणि मग हा आहार आपण ज्यावेळेस ग्रहण करतो, तो हा आहार ग्रहण केल्यानंतर महर्षी सुश्रुत आपल्या सुश्रुत संहितेमध्ये असं म्हणतात, "प्राणिनां पुनर्मूलाहार बलवर्णो झषः." म्हणजे काय, की हे आहार तुम्ही जो घेताय, हा सर्व प्राणी मात्रांच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. जो तुमच्या शरीराला बल प्राप्त करेल, त्वचेला कांती देईल आणि सर्व धातूंचा सार असलेलं जे ओझ आहे, हे ओझ सुद्धा त्यातनं आपल्याला मिळालं पाहिजे. आणि मग ह्या आहाराचे द्रव्य जे आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. मग स्वयंपाक करताना आपण कुठली द्रव्य वापरली पाहिजे? कुठल्या प्रकारच्या असलेल्या आपण त्या ठिकाणी भाज्या किंवा औषधं वापरली पाहिजे? तर मग महर्षी सुश्रुत असं म्हणतात, योनिभेद, प्रभावभेद, रसभेद, विशिष्ट गुण, पंचमहाभूतांचं आधिक्य, दोष धातू, दोष म्हणजे वात, पित्त, कफ आणि धातू म्हणजे 7 धातू जे आहेत, रस, मांस, रक्त हे जे आहेत, हे तुमच्या शुक्रापर्यंतचे 7 धातू, या सगळ्या धातूंवरील होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी पाहून हा आहार बनला पाहिजे. आणि हे सांगणारं शास्त्र म्हणजे हे आहारशास्त्र आहे. म्हणून स्वयंपाक कसा करायचा आहे, हे सांगणारं शास्त्र आयुर्वेदामध्ये हे आहारशास्त्र आहे. आणि आहारशास्त्र हा आयुर्वेदाचाच एक भाग आहे. एक एक विस्तृत अशी शाखा आहे. आता बघा, प्राचीन काळामध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस आपण पाहतो, की आपण असं म्हणतो, की सोन्याचा धूर निघत होता. असं मानलं जायचं. कारण सोन्याचा धूर जेव्हा भारतातनं निघायचा, त्यावेळेस भारतामध्ये शास्त्र, विज्ञान, शोध, अध्यात्म, योग, कला, विद्या ह्या सगळ्या गोष्टी अतिशय परिपूर्णपणे त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होत्या, विद्यापीठांमध्ये होत्या. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय, ह्या सगळ्यांचं यश जे आहे ना, हे सगळं आहारशास्त्रामध्ये आहे. या भारताच्या मातीमध्ये असलेल्या आहारशास्त्रात आहे. कारण आहारशास्त्र हा प्राचीन काळापासून मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो अगदी आज 21व्या शतकापर्यंत म्हणजे माणसाच्या जन्मापासून त्या मातेच्या गर्भात असलेल्या त्या अर्भकापासून तो वार्धक्यातल्या मृत्यूपर्यंत शय्येवरती पडलेल्या वृद्धापर्यंत सगळ्याच पातळ्यांवरती आहार महत्वाचा असतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वरूप हे बदललेलं असतं. मग लहान मुलाला आहार काय द्यायचा आहे, गर्भातल्या मुलाला आहार काय द्यायचा आहे, इथपासून तर जे वयोवृद्ध आपल्या घरामध्ये आहेत त्यांना सुद्धा आहार त्यांच्या दोषानुसार कसा द्यायचा आहे, त्यांच्या प्रकृतीनुसार कसा द्यायचा आहे, त्याचं सुद्धा विज्ञान फार प्रचंड मोठं आहे. आता ज्यावेळेस आपण म्हणतो जीवेत शरदम शतम, आहार तर सगळेच जण घेतात, परंतु 100 वर्ष सगळे लोक जगतात का? मी नेहमी व्याख्यानांमध्ये प्रश्न विचारतो की जुन्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागात खेडोपाडी एकही दवाखाना नव्हता, एकही डॉक्टर नव्हते, कुठलं मेडिकल नव्हतं, पॅथॉलॉजीच्या लॅब नव्हत्या,
हॉस्पिटल नव्हतं, काहीही नव्हतं. तरी आमची आजी-पणजी 100-100 वर्ष जगायची आणि आज प्रत्येक गावामध्ये अनेक अ, त्या ठिकाणी क्लिनिक झालेले आहेत, हॉस्पिटल झालेले आहेत, दवाखाने आहेत, डॉक्टर्स आहेत, मेडिकल स्टोअर आहेत, अनेक पॅथॉलॉजीच्या लॅब आहेत. तरी सुद्धा आजकाल माणूस हा 100 वर्ष जगू शकत नाही. का जगू शकत नाही? त्याचं मूळ कारण जे आहे, ते तुमचं स्वयंपाकघर आहे. कारण स्वयंपाकघरामध्ये जिथं स्वयंसिद्ध असा पाक बनतो, असा स्वयंपाक जो तुमच्या शरीरासाठी गरजेचा आहे, तो सोडून आम्ही स्वयंपाकघर कधीच टाकून दिलं आणि किचन घरामध्ये घेऊन आलोय. आणि किचन ही संकल्पना जी आहे, ही प्रामुख्याने लॅटिन शब्दापासून तो किचन शब्द आलाय, की किचेन ह्याच्यापासून तो किचन असा बनलाय. आणि किचन म्हणजे काय, की फक्त एक प्रोसेसिंग सेंटर, की तुमच्या अन्नावरती काहीतरी प्रोसेस करायची, ते अन्न बनवायचे, म्हणून प्रोसेसिंग सेंटर म्हणून पाहिलं गेलंय. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये, आयुर्वेदामध्ये तर हे प्रोसेसिंग सेंटर नाही किंवा स्वयंपाक करण्याचं स्थान नाहीये किचन. तर भारतीय संस्कृतीमध्ये तुमचं स्वयंपाकघर जिथं षड्रसांची उत्पत्ती होते, 6 रसांचं त्या ठिकाणी उत्पन्न केलं जातात, त्यांना रसोई घर असं म्हटलं जातं. जिथं हा स्वयंपाकी स्वयंसिद्ध होऊन हा स्वतः पाक बनवण्यासाठी सिद्ध असतो, असा स्वयंपाकी त्या स्वयंपाकघरात काम करतो आणि आपल्याला आरोग्य प्रदान करणारं अन्न हे आपल्याला प्रदान करतो. म्हणून ते स्वयंपाकघर आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि मग हे स्वयंपाकघर जे आहे, हे तुमचा खऱ्या अर्थाने एक दवाखाना आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलाही व्यक्ती अगदी सर्दी पडशाने जरी आजारी पडली, तरी पण आज काय स्वयंपाक बनवला पाहिजे, ह्याचं ज्ञान आमच्या जुन्या गृहिणींना होतं. मग तुम्हाला आठवतंय का थोडंसं आठवा, एक 30-40 वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये शक्यतो ग्रामीण भागात जर कोणाला सर्दी झाली, तर आपली आजी-पणजी लगेच शेंगोळ्याची आमटी करायची. एक शेंगूळ म्हणजे हुलग्याची जी काही शेंगुळे आपण बनवतो, त्या शेंगुळ्याचं असलेलं त्या ठिकाणी त्या हुलग्याची आमटी बनवायची आणि ती आमटी, ते सारण प्यायला दिलं, की लहान मुलांची सर्दी पळून जायची. सर्दी, खोकला थोडा वाटायला लागला, की लगेच रात्री आपल्याला ती हळद दूध बनवून द्यायची. त्याच्यामध्ये सुंठ टाकायची, काळी मिरी टाकायची आणि ते प्यायला द्यायची. तुळशीचा काढा आपल्याला प्यायला द्यायची. म्हणजे ह्या काय होत्या? ह्या चिकित्सा. कुठल्या वेळेस काय घेतलं पाहिजे? पोट दुखायला लागलं, तर लगेच तुम्हाला ओवा हा भाजून दिला जायचा. जिरं हे भाजून दिलं जायचं. वात प्रचंड वाढायला लागला असेल, तर तुम्हाला अनेक प्रकारच्या रेमेडीज या स्वयंपाकघरामध्ये बनवून, तूप टाकून, ही तुम्हाला बनवून दिली जायची. आणि तुम्हाला खरं विज्ञान सांगतो, की प्रत्येक गोष्टीनुसार, प्रत्येक आजारानुसार ही तुमच्या आहाराला द्यायची फोडणी सुद्धा वेगवेगळी असते. म्हणजे तुमच्या घरात जर कोणाला पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल, तर त्यांचा स्वयंपाक बनवताना कुठली फोडणी द्यायची, काय त्याच्यामध्ये सामग्री वापरायची याचं विज्ञान पण वेगळं आहे. तुमच्या घरामध्ये कोणाला ॲसिडिटी होत असेल, पित्ताचा प्रकोप असेल, उष्णता वाढली असेल, तर त्याची सुद्धा फोडणी ही कशी द्यायची ह्याचं सुद्धा शास्त्र वेगळं आहे. आणि एखाद्याचं वजन वाढलं असेल, तुमच्या शरीरामध्ये प्रचंड फॅट वाढले असतील आणि मग ह्या व्यक्तींसाठी, कफाच्या व्यक्तींसाठी सुद्धा कशा प्रकारची भाजी बनवायची, कुठली भाजी बनवायची आणि त्याला फोडणी कशी द्यायची, याचं सुद्धा विज्ञान वेगळं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं स्वयंपाकघर हे एक प्रयोगशाळा आहे. आणि मग हे असं आरोग्य आम्हाला त्या काळात मिळालं होतं. प्राचीन भारतीय संस्कृतीने हे जगासमोर मांडलं होतं. आजचं आरोग्य म्हणजे काय? तर आजचं आरोग्य जर आपण पाहिलं, आजच्या मॉडर्न सायन्समध्ये, मॉडर्न मेडिसिनच्या काळामध्ये आरोग्याची व्याख्या आता पूर्णपणे बदलली. कारण आम्ही आमची स्वयंपाकघरं टाकून दिली आणि किचन घरामध्ये आणलं. त्याच्यामुळे आमची व्याख्या पण बदलली. आजचं आरोग्य म्हणजे काय? सगळं आयुष्य गोळ्या औषधं खाऊन जगायचं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल ठेवायचे. म्हणजे मी निरोगी झालो. अशी मानसिकता झालेली आहे. म्हणजे हिमोग्लोबिन वाढलंय का? कमी झालंय का? मग हिमोग्लोबिन कमी झालं असेल ते वाढवा. कॅल्शियम कमी झालंय का? ते वाढवा. शुगर जास्त आहे का? कमी करा. रक्तदाब जास्त आहे का? कमी करा. म्हणजे हे वाढलंय, ते कमी कर. ते कमी आहे, ते वाढव. म्हणजे हे सगळे रिपोर्टचे आकड्यांचे खेळ झालेत आजकाल. कुठलाही आजार दवाखान्यामध्ये गेल्यानंतर कुठलाही आजार हा रिपोर्ट शिवाय आजकाल येत नाही. जुन्या काळी असे रिपोर्ट होते? अजिबात नव्हते. रिपोर्टची गरजच पडत नव्हती. आणि आजचे रिपोर्ट म्हणजे काय? सगळा आकड्यांचा खेळ आहे. आणि ह्याला जो ते आकडे मेंटेन करतो, शुगर मेंटेन आहे, बीपी एवढा एवढा आहे, शुगर एवढी एवढी आहे, बस झालं. माझं कोलेस्ट्रॉल एवढं आहे, लिपिड प्रोफाइल असं आहे, माझं किडनी फंक्शनल टेस्ट अशी आहे.
सगळे रिपोर्ट जर तुमचे नॉर्मल असतील तर तुम्ही निरोगी आहात. ही आजच्या काळातली असलेली आरोग्याची व्याख्या अतिशय चुकीची आहे. मॉडर्न मेडिसिनच्या दृष्टिकोनातून ती बरोबर असेल, पण आयुर्वेद याला मान्यता देत नाही. आरोग्य कशाला म्हणायचंय ते पहिल्यांदा जाणून घ्यायला लागतं. आणि मग आपण पाहतो, की आजच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो, की एवढ्या सगळ्या टेस्ट केल्या, चाचण्या केल्या, ट्रीटमेंट घेऊन औषधं सुद्धा घेतली आणि काय आयुष्यभर औषधं घ्यायची. शुगरमध्ये काय, की मरेपर्यंत औषध घ्या. ब्लड प्रेशरमध्ये काय, मरेपर्यंत औषध गोळ्या घ्या. मग होतं काय, की आम्ही 100 वर्षापर्यंत जगतच नाही. मग ह्याला आरोग्य म्हणून काय उपयोग? सगळे रिपोर्ट मेंटेन करून काय उपयोग? आणि खरं सांगू का, की ह्या सगळ्या आजकालच्या ह्याच्यामध्ये उपचार, ट्रीटमेंट जे मिळतायत, पण आरोग्य मिळत नाही. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल, उपचार मिळतील, पण आरोग्य किती मिळेल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. आरोग्य कुठे मिळेल? तुमच्या स्वयंपाकघरात. म्हणून स्वयंपाकघरालाच आपण दवाखाना बनवला पाहिजे. स्वयंपाकघरालाच चिकित्सालय, प्रयोगशाळा बनवली पाहिजे आणि फार काही अवघड नाहीये. आपण ह्या सगळ्या ह्या आजच्या 4 दिवसांमध्ये आपण ते शिकणार आहोत. की हे स्वयंपाकघराला तुम्हाला कशाप्रकारे तुम्हाला चिकित्सालय बनवायचंय, कशाप्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची प्रयोगशाळा बनवायची आहे. म्हणजे पूर्वी एक म्हण होती पहा, की "एक तीळ 7 लोकांनी खाल्ला" असं म्हणायचे. आजही तसंच झालंय. जर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला जर एखादा पेशंट ऍडमिट करायचा म्हटला, तर तो पेशंट सुद्धा 7 लोकं वाटून खातात. हे आता आजकालच्या वैद्यकीय सिस्टमचं असलेलं दुःख आहे. शोकांकित आहे. आता मी जरी स्वतः वैद्य असलो, तरी पण हे पाहायला मिळतं. आता सगळेच असे असतील असं नाही. काही चांगले वैद्य सुद्धा आहेत, काही चांगले हॉस्पिटल सुद्धा आहेत, की ते पेशंटची खूप चांगली काळजी घेतात. परंतु काही हॉस्पिटल्स किंवा काही वैद्य हे आपल्याला असेही पाहायला मिळतात, की फक्त कमर्शियलायझेशन पाहतात. आणि मग एक पेशंट म्हणजे पहिला असलेला तुमचा फॅमिली फिजिशियन, त्यानंतर पॅथॉलॉजीचा असलेला तो डॉक्टर, त्यानंतर कन्सल्टंट जर एक्स्ट्रा तुम्हाला काही घ्यायचं असेल, त्यानंतर तुम्हाला ऑपरेट करायचं असेल, ऑपरेशन करायचं असेल, सर्जन, त्यानंतर मेडिकल मधला असलेला केमिस्ट, त्यानंतर डायटिशियन आणि काउन्सिलर. रिहॅबिलिटेशन सेंटर आज प्रत्येक मोठमोठ्या हॉस्पिटलला आहे. म्हणजे सगळ्यांची जर आपण कॉस्टिंग केली, तर ह्या 7 लोकांना एक पेशंट वाटून दिला जातो. म्हणजे एक तीळ 7 लोकांनी खाल्ला, तसा एक पेशंट सुद्धा 7 लोकांनी खाल्लाय. आणि शेवटी मिळतं काय? फक्त दुःख, फक्त रिपोर्ट. आरोग्य किती मिळेल त्याची शाश्वती नाही. म्हणून आरोग्य मिळवायचं असेल, तर आपल्याला स्वयंपाकघरात जायला लागेल. आणि मग आरोग्याची ही व्याख्या पाहिली, की मग मला एक गोष्ट आठवते, की लहानपणी आपण बिरबल, अकबराच्या गोष्टी वाचायचो. तर अकबराला सवय असते, की बिरबलाला कायम काही ना काहीतरी प्रश्न दरबारात विचारायचे. त्याने असाच एकदा प्रश्न विचारला. सगळा दरबार चकित झाला, की त्याने प्रश्न विचारला, की "पान का सडले? घोडा का अडला? आणि भाकरी का करपली?" आणि त्याने प्रश्न असा विचारला, की या तीनही प्रश्नांचं उत्तर एकच असलं पाहिजे. सगळा दरबार डोकं खाजवायला लागला. आणि नेहमीप्रमाणे बिरबल आला, त्याने प्रश्न ऐकला आणि त्याने लगेच उत्तर सांगितलं, "न फिरवल्यामुळं." पान का सडतं? नागवेलीची पानं ज्यावेळेस आपण एकमेकावरती ठेवतो आणि ती जर आपण फिरवली नाहीत वेळेवरती, तर ती पानं सडतात. घोडा का अडतो? कारण जो उमदा घोडा असतो, लढाईचा घोडा असतो, त्या घोड्याला कायम फिरवायला लागतं. लग्नातला घोडा वेगळा असतो आणि रेसमधला घोडा वेगळा असतो. त्यांना फिरवायला लागतं आणि तो जर फिरवला नाही, तर तो अडतो. आणि भाकरी जी आहे, ही जर आपण फिरवली नाही, गृहिणींना चांगलं माहिती आहे, ती करपून जाते. म्हणून या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे, न फिरवल्यामुळं. आणि मग तोच प्रश्न आज सगळ्यांना मला विचारावासा वाटतो, की रोग का वाढले? झालेला रोग का बरा होत नाही? आणि आयुष्यभर औषधं का घ्यायला लागतात? या सगळ्यांचं तिघांचं उत्तर एकच आहे, योग्य आहार व्यवस्थापन नसल्यामुळं. योग्य आहार व्यवस्थापन असेल तर रोग वाढणारच नाहीत किंवा घरात येणारच नाही. आणि जर झालेला रोग असेल तर तो बरा सुद्धा करता येऊ शकतो आहारातनं. आणि आयुष्यभर तुम्हाला औषधं घेण्याची गरज सुद्धा पडत नाही, जर योग्य आहार व्यवस्थापन असेल. कारण ज्या गोष्टी शरीराला हव्यात त्या जर आपण आहारातनं दिल्या, तर औषधांची गरजच राहत नाही. म्हणून आज आपल्याला आहार व्यवस्थापन ह्याच्यावरती फोकस करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हा वारसा आपल्याला आपल्या ऋषीमुनींकडनं मिळालेला आहे. फार मोठा वारसा आहे. ज्या काळामध्ये आपण आता अमेरिकेचा इतिहास पाहतो, युरोपचा इतिहास पाहतो. त्या युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये जेव्हा तिकडची माणसं जंगलामध्ये जाऊन शिकार करून खात होती, त्यावेळेस आमच्या भारतामध्ये ज्ञान विज्ञानाचा प्रचंड मोठं संशोधन झालेलं होतं. फार मोठा वारसा त्या ठिकाणी लाभलेला होता.
आणि ह्या भारतामध्ये म्हणजे लोक शिकार करून खायची त्यावेळेस. त्यांना आहार हा माहित नव्हता. काय खावं, कशासोबत खावं हे माहित नव्हतं. त्यावेळेस आमच्या भारतामध्ये प्रचंड मोठी वैज्ञानिक, आध्यात्मिक, वैचारिक क्रांती झालेली होती. शिक्षणाची मोठमोठी विश्वविद्यालय उभारलेली होती आणि ह्या विद्यालयांमध्ये विद्या त्या ठिकाणी मिळत होती. विद्या लयाकडे जायची कुठलीही त्या ठिकाणी शक्यता नव्हती. म्हणून ह्या युगाचं साक्षीदार असलेलं हे आहारशास्त्र आहे. आणि मग ह्या प्राचीन परंपरेमध्ये आम्ही पाहतो, हे आहारशास्त्र फक्त शिकवलं गेलं नव्हतं. ते अध्यात्मातनं, चालीरीतींमधनं, प्रथा परंपरांमधनं, संस्कृतीमधनं, सण उत्सवांमधनं हे आमच्या परंपरेला, संस्कृतीला जोडलेलं होतं. म्हणून कधी काय खायचं ह्याचं विज्ञान सुद्धा हे आहारशास्त्र सांगायचं. तुम्हाला आठवत असेल किंवा आजही अनेकांच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ज्यावेळेस आषाढ महिना सुरू होतो, पंढरीची पालखी ज्यावेळेस पंढरपूरला निघते, त्यावेळेस आपल्याकडं आखाड तळला जातो. हा आखाड तळण्याची प्रथा आहे. हा का तळला जातो? आजकालच्या लोकांना सांगता येईल का नाही ह्याच्याबद्दल शाश्वती आहे, शाश्वती वाटत नाही. कारण आखाड हा प्रत्येक घरामध्ये तळलेला असायचा. आणि दिवाळीमध्ये आमच्या मिठाई ह्या पूर्णपणे वेगळ्या असायच्या. आता काय शास्त्र याच्या पाठीमागं? आखाड का तळायचा आहे? कारण जेव्हा आषाढ महिना चालू असतो, ज्यावेळेस पालख्या निघतात, त्यावेळेस पाऊस सुरू झालेला असतो. वर्षा ऋतू असतो आणि वर्षा ऋतू हा वात प्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. सबंध एरियामध्ये सगळ्या पंचक्रोशीमध्ये हा वात वाढलेला असतो. वातावरणामध्ये, भूगोलामध्ये वात वाढलेला असतो. आणि मग वात वाढला, मला सांगा पाऊस पडला, की प्रत्येकाला गरमागरम भजी खावीशी वाटतात की नाही? की आपण भजी खाल्ली पाहिजे किंवा मग असा वडापाव खाल्ला पाहिजे असं आपल्याला मनात खूप वाटतं. पाऊस पडायला लागला, बाहेर एकदम थंडावा आला, गारवा आला, वातावरणामध्ये आपल्याला एकदम असं चिंब भिजलेलं वाटलं, की आपल्याला भजी खावीशी वाटतात. ते भजी खावीशी का वाटतात? कारण आपल्या शरीरामध्ये तो वात वाढलेला असतो आणि वात वाढल्यानंतर तुमचं शरीर तेल मागतंय आणि तेल जे आहे हे वाताचं क्षमन करणारं असलेलं ते अन्न आहे. वात क्षमन ते करत असतं. आणि मग अशा आषाढ महिन्यामध्ये जेव्हा ह्या पंढरीचे वारकरी पंढरपूरला जातात, त्यावेळेस तो आखाड तळण्याचा ही जी प्रथा आहे, तो तेलात तळला जायचा. त्या पुऱ्या तेलातनं तळलेल्या असायच्या, जेणेकरून त्यांच्या हालचाली ह्या चांगल्या व्हाव्यात, त्यांच्या सांध्यांना वंगण मिळावं आणि वाताचा प्रकोप शरीरामध्ये होऊ नये. आणि जे वयोवृद्ध आहेत, जे वृद्धावस्थेमध्ये आहेत, अशा लोकांना बघा, पाऊस पडला, आभाळ दाटून आलं, की त्यांची पाठ दुखायला लागते, कंबर दुखायला लागते, गुडघे दुखायला लागतात. दुखण्याचे, पाठीचे, वाताचे आजार जास्त बळावतात आणि मग हे आजार जास्त बळू नयेत, त्याचं क्षमन व्हावं म्हणून तो आखाड करून तळलेलं अन्न खायला सांगितलेलं आहे. आणि मग तेच उलट जर आपण पाहिलं, ज्यावेळेस आपल्याला दिवाळी असते, तर मग दिवाळीची मिठाई मात्र आमची सगळी तुपातली असते. अनारसे तुपातले असतात, आमची शंकरपाळी तुपातली असते, करंजी सुद्धा आम्ही तुपामध्ये तळतो. दिवाळीतला आहार तुपातला का आहे? कारण दिवाळी शरद ऋतूमध्ये येते. थंडी पडायला सुरुवात झालेली असते आणि थंडी पडताना म्हणजे पूर्णपणे पडलेली नसते, परंतु हे वर्षा ऋतू संपून हा शरद ऋतू सुरू झालेला आहे आणि या शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप रक्तदूषित झालेलं असतं आणि हा पित्ताचं क्षमन करण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी जो आहार आम्हाला सांगितला दिवाळीमध्ये, हा तुपाचा सांगितलाय. म्हणून कधी काय खायचं हे आमच्या प्रथा परंपरा, सण उत्सव हे सुद्धा तसं विज्ञान सांगतात. हे जोडलं गेलेलं होतं, परंतु ते आजकाल अस्तित्वात राहिलंच नाही. गुढीपाडव्याला काय खायचंय? अहो एवढंच कशाला, आपण ज्या चतुर्थी पाळतो, ज्या चतुर्थी असतात, प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 चतुर्थी असतात आणि ह्या चतुर्थीमधले मोदक सुद्धा वेगवेगळे असतात. आम्हाला फक्त एकच माहितीये, एकतर उकडीचे मोदक बनवायचे भाद्रपद महिन्यामध्ये किंवा तळलेले मोदक बनवायचे. परंतु ह्याचं सुद्धा प्रचंड मोठं विज्ञान आहे, की उकडीचे मोदक कधी बनवायचे, तुम्हाला तळलेले मोदक कधी बनवायचे, तुम्हाला तिळाचे मोदक कधी बनवायचे, तुम्हाला खडीसाखरेचे मोदक कधी बनवायचे, हे तुमच्या प्रकृतीनुसार आहे, ह्या ऋतूनुसार आहे. जसा ऋतू बदलतो आणि जसे दोष वातावरणामध्ये येतात, त्याप्रमाणे चतुर्थीचे मोदक आणि सणांच्या पुरणपोळ्या सुद्धा बदलतात. हे विज्ञान आज सांगणारं कोणी राहिलेलं नाही. कारण आयुर्वेदामध्ये कोणी तेवढं आता गेलेलं नाही आणि अभ्यास करणारं राहिलेलं नाही. आणि ज्यांना माहिती आहे ते सांगत नाहीत. त्याच्यामुळे झालं काय, की आजार वाढायला लागले आणि सगळे प्रकृती जी आहे ती ढासळायला लागली. आणि म्हणून मग ह्याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा असं वाटतं. ह्या चालीरीती सगळ्या अभ्यासायला लागतात.
विज्ञान जे आहे ते आपल्याला शोधायला लागतं. म्हणून आपल्याकडं बघा मूल जन्माला आलं तर त्याला आपण अन्नप्राशन संस्कार करतो. प्रामुख्याने पहिल्या एक 3-4-6 महिन्यानंतर आणि अन्नप्राशन संस्कार केल्यानंतर सुद्धा मग त्याला पहिलं अन्न काय द्यायचं जे पायस आपण त्याला भरवत असतो. त्या जवळपास खिरींचे सुद्धा 5 ते 6 प्रकार असतात. कुठली खीर पहिल्यांदा त्याला दिली पाहिजे, त्याच्या पोटाला कुठलं लाभेल इथपासून असतं. नंतर ज्यावेळेस आपण विवाह संस्कार करतो, तर विवाह संस्कारामधलं सुद्धा भोजन ठरलेलं असतं. आजकाल काय होतं, विवाह ठरला, तर आजकालच्या तरुण-तरुणींमध्ये आता असं फॅड आहे, की मग चला गडंगणं होतं किंवा केळवण होतं, तर मग बॅचलर पार्टी करूया. मग बॅचलर पार्टीमध्ये आपण जातो आणि त्यांना इतके काही पदार्थ खायला घालतो आणि शक्यतो सगळेच ते गडंगणं आजकाल हॉटेलमध्येच व्हायला लागले. आणि हॉटेलमध्ये मग मिक्स व्हेज असते, तुमचं पनीर असतं. पनीरला कुर्चिका आयुर्वेदामध्ये म्हणतात, जे निषिद्ध सांगितलेलं आहे. वेगळ्या पद्धतीने बनवलेलं असतं. असे अनेक वेगवेगळे पदार्थ आपण खायला घालतो, जिथं प्रकृती चांगली व्हायला पाहिजे, ती बिघडून जाते. आणि मुलांचं तर गडगडर काही विचारायलाच नको. बॅचलर पार्टीमध्ये त्यांचे नको नको ते उद्योग सगळे चाललेले असतात. कारण हा लग्न करणार म्हटल्यावरती सगळ्या त्यांच्या पार्ट्या ह्या वेगळ्याच असतात. खऱ्या अर्थाने गडगडामधले पदार्थ काय असावे? जुन्या काळात तुम्ही पहा शेवयाची खीर असायची. ती खीर का असायची? शेवई का असायची? याच्या पाठीमागे प्रचंड मोठं विज्ञान आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं याच्यामधनं. त्यानंतर जेव्हा दशक्रिया विधी असतो किंवा 13व्याचा विधी असतो, त्यावेळेस सुद्धा 13व्याच्या विधीला आपण ते पंचपक्वान्नाचं ताट करतो. त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय? त्याच्या ते पदार्थांचं विज्ञान काय? हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या अन्नप्राशन संस्कारापासून तर 13व्या विधीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींशी हा आहार शास्त्रानुसार जोडलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये पदार्थ काय असावेत, ते का असावेत, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हणतात ना, की कुठलाही व्यक्ती मनुष्याचे चांगले किंवा वाईट गुण हे कुठून येतात? आपण म्हणतो त्याच्या घरातनं येतात. तर घरातनं येत नाही, त्याच्या स्वयंपाकघरातनं येतात. एखादी व्यक्ती कशी आहे किंवा एखादी व्यक्ती ही कशा प्रकारे वागते की त्याचा स्वभाव कसा आहे, तर कुठल्याही व्यक्तीचे चांगले किंवा वाईट गुण हे त्याच्या स्वयंपाकघरातनं येत असतात. म्हणून पूर्वीच्या काळी स्वयंपाकघराला अतिशय महत्त्व दिलं होतं. आणि शास्त्रामध्ये तर असं म्हणलंय म्हणजे नल राजा जो आहे हा खूप मोठा बल्लवाचार्य होता. आणि बल्लवाचार्य असताना तो नल राजा असं म्हणतो त्याच्या नलदर्पण ह्या पुस्तकामध्ये, की स्वप्नात सुद्धा आपलं स्वयंपाकघर आपल्या शत्रूला सापडता कामा नये. इतकं ते महत्वाचं आहे. देवघरापेक्षा सुद्धा अतिशय पवित्र असलेली जागा कुठली आहे तर ते स्वयंपाकघर आहे. तेवढं ते पवित्र आपण ठेवलं पाहिजे. कारण देवाला सुद्धा दाखवायचा नैवेद्य हा या स्वयंपाकघरातनं जातो. म्हणून तो देवघरापेक्षा सुद्धा पवित्र ते असलं पाहिजे. आणि मग जुन्या काळामध्ये स्वयंपाकघर जे सांगितलंय ते कसं होतं? ते एक शास्त्र होतं. मग स्वयंपाकासाठी कुठले जिन्नस असले पाहिजे? स्वयंपाकी कसा असला पाहिजे? तो सबाह्य अभ्यंतर म्हणजे हा आतून आणि बाहेरून हा निर्मळ असला पाहिजे. तो कसा असावा? त्याने कसं राहावं? त्याने कसा स्वयंपाक बनवावा? जेवण कसं वाढायचं? हे सुद्धा शास्त्र आहे. कसं जेवायचं? कुठला घास पहिल्यांदा खायचा? ह्याचं सुद्धा शास्त्र अतिशय वैज्ञानिक पद्धतीने सांगितलेलं आहे. कधी काय जेवलं पाहिजे? जेवणापूर्वी काय केलं पाहिजे? जेवल्यानंतर काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं मांडलेल्या होत्या. प्रकृतीच्या दृष्टिकोनातनं मांडलेल्या होत्या. आणि ह्याला खाण्यापिण्याचे धार्मिक आणि व्यवहारांचं काही आर्थिक म्हणजे गोंधन सुद्धा ह्याला ते नियम लावलेले होते. मग कोणी कधी जेवायचंय, कसं जेवायचंय, काय खायचंय, हे सगळ्या गोष्टींचं विज्ञान त्याच्यामध्ये होतं. हे आहारशास्त्र सांगतंय. आता आहारशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, जेवण आणि भोजन मध्ये काय फरक येतो तुम्ही पहा. आज आपण ऑफिसला गेलो, तर टिफिनमध्ये आपण काय नेतो? एक भाजी, एक पोळी आणि फार फार तर एखादं सलाड, काकडी किंवा काही असेल तर आपण घेऊन जातो. आणि भोजनामध्ये काय असतं? तुम्ही पहा, हे सगळी पंचपक्वान्न असतात. आता तुम्हीच विचार करा, ह्या चित्रात तुम्हाला जे दिसतंय, कुठला आहार तुम्हाला परिपूर्णपणे पोषण देईल? आता तुम्ही म्हणाल, आता करणार काय? मग ऑफिसमध्ये एवढं सगळं घेऊन जाऊ शकत नाही आम्ही. एवढं सगळं जेवण कसं शक्य आहे का? हा तुमचा प्रॉब्लेम. हा तुमच्या प्रकृतीचा प्रॉब्लेम नाहीये. आता काय होतं, की तुम्ही टिफिन जो नेता, त्याच्यामध्ये असलेली चपाती, त्याच्यामध्ये असलेली एक भाजी, हा तुमचा पर्याप्त आहार आहे. ह्याला जेवण म्हणतात. फक्त ते काय, की तुमच्या जीवाला बरं वाटावं, जीवाला त्या ठिकाणी जीवन मिळावं म्हणून ते जेवण. जे जीवन देणारं आहे त्याला जेवण असं म्हणतात. ह्याने फक्त तुमचं पोट भरतं आणि त्या डब्यात जी भाजी आहे, त्या भाजीमध्ये असलेले न्यूट्रिएंट्स तेवढेच तुमच्या शरीराला मिळणार आहेत.
किंवा त्या पोळीमध्ये असलेले न्यूट्रिएंट्स जे काही कार्बोहायड्रेट्स असतील तेवढेच तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. परंतु ज्यावेळेस तुम्ही भोजन करता, तर हा भोजन जो आहे, हा षड्रसात्मक आहे. त्याच्यामध्ये गोड साखर भात आहे, त्याच्यामध्ये दही भात आहे, आमटी आहे, भाजी आहे, सुकी भाजी आहे, मसाले भात आहे, पोळी आहे, वरण भात आहे, पापड, लोणचं, कोशिंबीर, चटणी, लिंबू, सगळ्या प्रकारचे रस आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे 6 रस जे आहेत, हे अतिशय महत्त्वाचे असतात. जसं आपण मॉडर्न सायन्सच्या अँगलने पाहतो. माझ्या डाएटमध्ये काय असावं? माझ्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स असावेत, माझ्या डाएटमध्ये प्रोटीन्स असावेत, माझ्या डाएटमध्ये मिनरल्स असावेत, माझ्या डाएटमध्ये व्हिटॅमिन्स असावेत, माझ्या डाएटमध्ये फॅट्स असाव्यात आणि ह्याचं कॉम्बिनेशन करून माझं डाएट असावं, असं मॉडर्न सायन्स सांगतं. अतिशय बरोबर आहे ते. परंतु आयुर्वेद थोडं वेगळ्या अँगलने सांगतं. हाच सिद्धांत षड्रसातनं मांडलेला आहे. मग आयुर्वेद काय सांगतंय, की तुमची थाळी षड्रसात्मक बनवा, तुम्हाला सगळं मिळून जाईल. प्रोटीन्स पण मिळतील, कार्बोहायड्रेट्स पण मिळतील, फॅट्स पण मिळतील, मिनरल्स पण मिळतील, व्हिटॅमिन पण मिळतील. काही करू नका. प्रोटीन, व्हिटॅमिन शोधण्याच्या नादामध्ये तुम्ही खरा आहार विसरून जाल. मग त्यापेक्षा तुमची थाळी तुम्ही अशी षड्रसात्मक बनवा. हे षड्रस जे आहेत, हे अशा पदार्थांमध्ये असतात, की जे तुमचे सगळे प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळ्यांची पूर्तता करून टाकतात. म्हणून भोजन कसं असावं? तर षड्रसात्मक असावं, षड्विध असावं. असं हे शास्त्र आपलं सांगतं. आणि दोघांचा सिद्धांत एकच आहे. मॉडर्न सायन्स सुद्धा त्यांच्या सिद्धांतानुसार बरोबर सांगतंय. कारण त्यांनी जे शरीरशास्त्राचा अभ्यास केलाय, जे घटक त्यांना शरीरामध्ये कमी सापडलेत, ते घटक वाढवा असं म्हणताय. आणि आयुर्वेद सुद्धा त्याच्या पुढे जाऊन सांगतंय, हे घटक तर वाढवायचे परंतु तृप्तीचा आस्वाद जो आहे तो सुद्धा मिळवायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन आयुर्वेद सांगतं, षड्रसात्मक थाळी बनवा, सगळं मिळून जाईल आणि तृप्ती पण मिळेल. म्हणून ही श्रेणी जी आहे आहारातली ही महत्वाची ठरते. आणि मग आजचा आहार आमचा झालाय काय? भूक लागली की टिफिन मधली एक पोळी, एक भाजी किंवा तो टिफिन जर नाही नेला तर मग समोसा आण, वडापाव आण, थोडीशी भेळ आण, पिझ्झा मागव, सँडविच मागव, बर्गर मागव. हा आहार नाही, हे आता सगळं स्टेटस सिम्बॉल झालाय. पिझ्झा खाणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल आहे. बर्गर खाणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल झालाय. आणि या स्टेटस सिम्बॉलच्या नादामध्ये आपण आरोग्य मात्र पूर्णपणे विसरून जातो. त्यातनं मला काय मिळणार आहे हे आपण पाहतच नाही. म्हणून हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. मग आपल्याला कुठला आहार गरजेचा आहे, कुठला आहार महत्वाचा आहे, त्याच्यावरती फोकस करणं हे गरजेचं आहे. आणि मग ह्या आहारशास्त्राच्या गाथा सुद्धा ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. हे आहारशास्त्र का महत्वाचं आहे? आजच्या सत्रामध्ये मला तेच तुम्हाला पटवून सांगायचंय, की याचा इतिहास सुद्धा खूप प्रचंड मोठा आहे. खूप प्रचंड. आणि हा आहारशास्त्र प्रत्येका घराघरामध्ये जाणं गरजेचं आहे, पोहोचणं गरजेचं आहे. तर आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहील. आता या आहारशास्त्राची गाथा काय, की तुम्हाला माहिती असेल, की आपल्याकडे बख्तियार खान खिलजी जो आहे, हा एक परकीय मुस्लिम आक्रमक जो आहे, तो आपल्याकडे आला होता. आता हा बख्तियार खिलजी जो आहे, ह्याचा एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. ह्याची एक कथा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, की हा मुस्लिम आक्रमक जो आहे, हा एकदा प्रचंड आजारी पडला. त्याला जग जिंकायचं होतं आणि जग जिंकण्यासाठी हा निघाला. परंतु जग जिंकायला गेलेला असताना तो एकदा आजारी पडला आणि इतका आजारी पडला, की तो बरं होण्याची काही चिन्ह दिसेना. मग त्याने सगळे वैद्य, हकीम त्यांच्यातले असलेले सगळे बोलवले आणि बोलवल्यानंतर उपचार करायला लागले. तर उपचार करताना करून सगळे हकीम, वैद्य एकदम दमले, परंतु त्यांना काय उपचार करायचा काही समजेना. आणि मग सगळे हे वैद्य, हकीम एकत्र आले आणि ह्यांनी शेवटी मंथन केलं, विचार केला आणि त्यांना सांगावं लागलं, की हा आजार बरा करायचा असेल तर तुम्हाला भारतात जायला लागेल. जसं आजकाल आपण जर एखादं मोठं ऑपरेशन करायचं असेल क्रिटिकल, तर आपण सांगतो आपण US ला जाऊया. तसं जुन्या काळामध्ये ह्या जगामध्ये जर कुठला मोठा आजार बरा करायचा असेल तर भारतात यायला लागायचं. आणि हा बख्तियार खिलजी जो आहे, हा तर काफीर समजायचा ह्या सगळ्या भारतातल्या लोकांना. त्याला काही ते पटत नसायचं. आणि त्याच्या वैद्यांनी, त्याच्या हकीमांनी त्यांना सांगितलं, की "तू हा प्रामुख्याने भारतामध्ये चिकित्सेला जा." आता होय नाही, होय नाही, होय नाही करता हा काही तयार होईना. शेवटी सगळ्या वैद्य हकीमांनी सांगितलं, "पर्याय नाही, नाहीतर मग मृत्यू येऊ शकतो." आता जगायचं होतं म्हणून हा बख्तियार खिलजी तयार झाला. आता तयार झाल्यानंतर त्यांनी सैन्य पाठवलं आणि जे काही नामांकित वैद्य होते त्या काळात सिंध प्रांतामधले, ते सगळे वैद्य आले. त्यांनी पाहिलं, त्याची नाडी पाहिली
आणि त्याला 5 मिनिटात सांगितलं की तुला असा असा आजार आहे आणि तुला अशी अशी औषधं घ्यायला लागतील. आता बख्तियार खान खिलजी जो आहे हा एकदम हबकून गेला, की तो म्हटला माझे वैद्य किंवा माझे असलेले हकीम जे आहेत ह्यांना ह्याचं काही उत्तर सापडलेलं नाही आणि ह्यांनी 5 मिनिटात कसं सांगितलं. त्याला प्रचंड ईर्ष्या झाली आणि इथं तो कसा आहे की सगळ्यांना काफीर समजायचा, द्वेष करायचा आणि त्या ईर्ष्येपोटी बख्तियार खान खिलजी म्हटला की एक काम करा, तुम्ही ह्या आजाराचं निदान केलं, तुम्ही सांगताय की हा आजार आम्ही बरे करू शकतो, बरा करू शकतो, परंतु माझी एक अट आहे की तुम्ही दिलेलं मी कुठलंही औषध ग्रहण करणार नाही आणि तुम्ही दिलेलं कुठलंही पथ्य मी पालन करणार नाही. तुमचं ज्ञान पणाला लावा आणि काय करायचं ते करा. मला माझा आजार बरा करून दाखवा, तर मी तुमच्या नाण्याला सलाम करेल. शेवटी मग ते आपले जे भारतीय वैद्य होते, त्यांनी ह्या बख्तियार खान खिलजीच्या या आव्हानामधली मेख ओळखली, की हा मुद्दाम त्या ठिकाणी असं ईर्ष्येपोटी हा असा बोलतोय. मग त्यांनी पण प्रति आव्हान दिलं, की हरकत नाही. ते म्हटले, "ठीक आहे, तू आमचं औषध जरी नाही घेतलं तरी आम्ही तुला बरा करून दाखवतो." मग असं प्रति आव्हान वैद्याने दिल्यानंतर तो बख्तियार खान खिलजी हबकून गेला, की कसं काय? मग एवढा कॉन्फिडन्स या लोकांमध्ये भारतीय लोकांकडे येतो कुठून? तो पेसात पडला आणि त्यांनी फक्त त्या वैद्यांनी सांगितलं, की "मला तुझा आचारी जो आहे त्याला भेटायचंय." आणि आचारी जो आहे त्या आचार्याला भेटायला गेल्यानंतर त्याला फक्त सांगितलं, की "तू स्वयंपाक कसा करायचा आहे आणि काय-काय भाज्या ह्या खानाच्या आहारामध्ये असल्या पाहिजेत." ते फक्त सांगितलं आणि खानाला दररोज संध्याकाळी कुराण वाचायची सवय होती. आणि मग त्यांनी त्याच्या कुराणाच्या पानाला त्या ठिकाणी काही लेप असे लावले आणि तो पान उलटताना तोंडात बोट घालायचा आणि पान उलटायचा. तर ही त्याची पूर्णपणे असलेली जीवनशैली त्या ठिकाणी पाहिली आणि त्याचा जो आचार्य आहे, त्या आचार्याला त्यांनी काही गाईडलाईन दिल्या आणि खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं औषध न लावता किंवा औषध न वापरता फक्त आणि फक्त आहारशास्त्राच्या माध्यमातनं भारतीय वैद्यांनी त्या खानाला बरा केला होता. आणि मग त्या खानाला बरा केल्यानंतर हा खान प्रचंड संतापला. त्याला इतकी ईर्ष्या झाली, एवढं ज्ञान ह्या भारतामध्ये आहे, ह्या लोकांकडे कुठनं आलं आणि आमच्याकडे कसं नाही? आणि त्या ईर्ष्येपोटी त्याने सैन्याला आदेश दिला, की कुठनं शिकलेत सगळं जरा शोधून पहा. आणि मग त्याच्या सैन्यांनी शोध लावला. गुप्तचरांनी सांगितलं, हे सगळे वैद्य शिकतात ना, त्या नालंदा आणि या तक्षशिला विद्यापीठामध्ये जाऊन शिकतात. तिथं प्रचंड मोठे ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, त्यातनं शिकलेले असतात. आणि त्या ईर्ष्येपोटी ह्या बख्तियार खान खिलजीने त्या विद्यापीठांना नष्ट करायचं त्या ठिकाणी डोक्यात आणलं आणि त्या विद्यापीठांना जाळून टाकलं. आणि खऱ्या अर्थानं ही विद्यापीठांमधली जी ग्रंथालय होती, ज्याच्यामध्ये खूप प्राचीन प्राचीन ग्रंथ होते, असं म्हणतात 7 महिने ही ग्रंथालय जळत होती. ह्या खानाने फक्त भारताचंच नाही तर सगळ्या विश्वाचं प्रचंड मोठं नुकसान केलं होतं. कारण कसं आहे की माणसं भरपूर मरतील, ती पुन्हा जिवंत होतील, पण जी विद्या, जी गुरु शिष्य परंपरेमधनं, ज्या ग्रंथांच्या माध्यमातनं जे आतापर्यंत भारतामध्ये जे ज्ञान होतं, ते त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलं. तरी पण भारतीय लोक हारले नाहीत. त्यांनी हे ज्ञान परंपरेला जोडलं होतं, सण उत्सवांना जोडलेलं होतं. जरी ही हानी झाली तरी पण भारतीयांना पुन्हा भरारी घेतली आणि ह्या आपल्या आहारशास्त्राच्या माध्यमातून, ह्या आयुर्वेदाच्या सिद्धांताच्या माध्यमातून हे सगळे सिद्धांत आणि आहारशास्त्र भारतीयांनी परंपरेला जोडलं, सण उत्सवांना जोडलं, प्रथा परंपरांना जोडलं, त्याच्यामुळे ते जिवंत राहिलं. आणि मग काय सांगतं आयुर्वेद शास्त्र, की ह्याची आवश्यकता का आहे? तर आयुर्वेदाचा नियम असा सांगतो, "शीर्यते ततः शरीरम." म्हणजे जे क्षणाक्षणाला क्षीण होतं, त्याला शरीर असं म्हटलं पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये हृदय आहे, फुफ्फुस आहे, किडनी आहे. हे निरंतर काम करतात, यकृत आहे. आणि हे काम करताना त्याच्या कार्यामुळे त्याची झीज होत असते आणि ती झीज भरून काढण्यासाठी आपल्याला जे बाह्य प्राण आहेत, म्हणजे पाणी, अन्न, प्राणवायू हे वेळेवर पुरवठा, योग्य प्रमाणात पुरवठा जर आपण दिला, तर आपल्याला त्या ठिकाणी शरीर हे लाभतं. आपले आजार बाहेर राहतात, पूर्णपणे बरे होतात. म्हणून "शीर्यते ततः शरीरम." जे क्षणाक्षणाला नष्ट होतंय त्याला शरीर म्हणावं आणि त्या शरीराचं पोषण करण्यासाठी आहार जो आहे हा आपल्याला घ्यावा. हे आपल्याला आयुर्वेद शास्त्र सांगतं. आणि मग तो आहार कसा असावा? तर हा पंचमहाभूतिक असावा. म्हणून तैत्तिरीय उपनिषद असं सांगतं, "आकाशात वायू, वायुश्च तेज, तेजस्त उदकम, उदकात पृथ्वी, पृथ्वी औषधेय, औषधेत अन्नम, अन्नात पुरुषः." म्हणजे हे कसं आहे?
तर हे 5 महाभूत जी आहेत, ह्या 5 महाभूतांनी हे जे काही पूर्णपणे आहारशास्त्र बनलेलं आहे. त्या जगातली प्रत्येक गोष्ट, आपलं माणसाचं शरीर, हे सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि यत पिंडे तत ब्रह्मांडे, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे जे काही आहे ते सगळंच या ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणून ह्या ब्रह्मांडाला आणि शरीराला साजेसा असलेला पंचमहाभौतिक आहार आपल्या शरीरामध्ये असला पाहिजे. आणि हा कसा आहे, हा इंधन म्हणून काम करणार आहे. आपला शरीर जो आहे हा इंधन म्हणून तो प्रामुख्याने काम करणार आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींवरती संशोधन करताना प्रामुख्याने जर आपण पाहिलं, तर मग हे काही एका दिवसात घडलेली क्रिया नाहीये. हा आहारशास्त्र जो आपल्यापर्यंत आला, आपल्या ऋषीमुनींनी जो पोहोचवला, ह्याला लाखो वर्षांची तपश्चर्या आहे. म्हणजे अगदी आपण आदिमानवाच्या काळापासून जरी म्हटलं, म्हणजे अश्मयुगीन कालखंडामध्ये ज्यावेळेस पोटात काहीतरी गडबड व्हायला लागली, तेव्हा माणसाला वाटायला लागली, की भूक लागलेली आहे, पण करायचं काय? ही भूक शांत कशी करायची? म्हणून त्याने निसर्गाचं त्या ठिकाणी ज्यावेळेस निरीक्षण केलं, तर त्याने पाहिलं, की प्राणी काही ना काहीतरी खातायत, फळं खातायत, काही ना काहीतरी झाडाचा पाला खातायत. आणि मग आपणही ते खाऊन पाहावं म्हणून माणसाने ते पोटात टाकायचा प्रयत्न केला. आणि तो पोटात टाकत असताना त्याला अनेक वेगवेगळे अनुभव येत गेले. कुठला पदार्थ खाल्ला, कुठलं फळ खाल्लं की छान वाटतंय, कुठलं फळ जे आहे ते त्रास करतंय. आणि मग त्या सृष्टीचं बारीक निरीक्षण करताना तो लक्षात ठेवत गेला माणूस, की काय खाल्लं तर चांगलं आहे. मग त्यांनी पशुपक्ष्यांचं निरीक्षण केलं. मग ज्याप्रमाणे त्यांनी फळं, कंदमुळं, पाने, बिया हे सगळं खाऊन पाहिलं, त्याची भूक शमली, पोट भरलं, खूप छान वाटू लागलं, भूक मिटली. आणि मग जे पशुपक्षी खातात तेच आपण खाल्लं पाहिजे. मग प्रारंभीला ही स्टेज होती. पण त्या स्टेज नंतर त्याला असं जाणवायला लागलं, की ऋतू बदलला, निसर्ग बदलला, की आहार पण बदलतो. आणि मग पक्षी पण निघून जातात, प्राणी पण हे जंगल सोडून निघून जातात. आणि मग जीवो जीवोस्य जीवन, मग आपल्याला शिकार करण्याशिवाय, प्राणी मारून खाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग तो पहिल्यांदा कच्चं मांस खात असताना त्यावेळेस पण त्याला खूप वेगळे अनुभव आले. आणि या सगळ्या अनुभवांची शिदोरी घेत 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 हे आहारशास्त्र घडलेलं आहे. आणि मग त्याच्या मनात विचार आला, की दररोज आपल्याला असं ही शिकार करायची, फळं गोळा करायची, त्यापेक्षा एकदाच सगळं खाऊन एक पोट भरू. मग ते खाऊनही पाहिलं माणसाने. परंतु त्याला असं वाटलं, की एकदम सगळं भोजन घेतलं तर आपल्याला 8 दिवस काही चिंता नाही. परंतु तसं झालं नाही. जास्त भोजन केल्यामुळं अजीर्ण झालं, पोट खराब झालं आणि प्रकृती ढासळली. आणि मग त्यातनं मुक्त होण्यासाठी तो मार्ग शोधू लागला. आणि मग जेव्हा जेवण जास्त होतं, मग त्यावेळेस त्याने सुद्धा पुन्हा प्रकृतीचंच निरीक्षण केलं. आणि मग त्याने पाहिलं, की जर एखादा अजगर शिकार केल्यानंतर, एखादा प्राणी गिळल्यानंतर तो निश्चित पडून राहतो. 8-8 दिवस, 10-10 दिवस तो एका जागेवरती पडून राहतो. तो काही हालचाल करत नाही. कारण तो डायजेस्ट करत असतो. कारण लंघन ही सुद्धा एक चिकित्सा आहे. उपवास करणं ही चिकित्सा आहे. मग त्याने पाहिलं, की एखादा अपायकारक पदार्थ खाल्ला, तर मांजर सुद्धा गवत खाऊन उलटी बाहेर काढते. वाघ सुद्धा शिकार केल्यानंतर 10 दिवस कुठे घराच्या बाहेर पडत नाही, त्या गुहेच्या बाहेर जात नाही. तो सुद्धा आराम करतो. कारण का? की हे लंघन केल्यानंतर शरीराचं व्यवस्थापन चांगलं होतं. गेंडा जो असतो गेंडा, जर त्याचा आहार जास्त झाला आणि त्या आहार जास्त झाल्यामुळं जर रक्त शरीरामध्ये जास्त वाढलं, तर गेंडा एखादा टोकदार दगड पाहतो किंवा एखादं टोकदार लाकूड पाहतो आणि त्याला आपलं अंग घासतो आणि रक्त शरीरातनं बाहेर काढतो. त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून माणूस त्यातनं शिकत गेला आणि त्यातनं आहारशास्त्र हळू डेव्हलप होत गेलं. हे काही एकाच दिवसातली गोष्ट नाही. जेव्हा वणवा लागला तेव्हा प्राणी भाजले गेले आणि ते भाजलेलं मांस माणसाने खाल्ल्यावरती त्याला ते अधिक स्वादिष्ट लागलं आणि मग त्या ठिकाणी अन्न भाजून खाण्याची जी काही कला आहे, ती विकसित झाली गेली. मग अन्न कच्चं खाण्यापेक्षा भाजून जर आपण खाल्लं, भाजलेलं असेल तर ते पचायलाही हलकं होतं आणि आपल्याला स्वादही खूप चांगला मिळतो. हे तेव्हा मानवाला जाणवलं. म्हणजे ह्या इतिहासापासून प्रामुख्याने जर आपण पाहिलं, तर अगदी शेतीच्या लावलेल्या शोधापर्यंत माणसाने याच्यावरती, या आहारशास्त्रावरती खूप काही काम केलंय. आणि मग ज्यावेळेस शेतीचा शोध लागला, त्यावेळेस माणूस हा कळपाने राहायला लागला. आणि कळपाने राहायला लागल्यानंतर प्रत्येक गोष्टीची गरज पडायला लागली. आणि मग त्या गरजेनुसार आपण पाहिलं, की व्यापार वाढायला लागले. व्यापारानुसार दळणवळण वाढायला लागलं आणि प्रत्येक गोष्टीचा बनवणारा त्याचा वेगळा कारागीर, म्हणजे तो त्या ठिकाणी प्रत्येकाला वेगळं काम त्या ठिकाणी देण्यात आलं. मग शेतीसाठी अवजारं लागतात.
तो बनवणारा सुतार त्या ठिकाणी निर्माण झाला. शेतीसाठी लोखंडाची धातू लागतात, अवजारं लागतात, त्या ठिकाणी लोहार झाला आणि मग 12 बलुतेदार, 18 अलुतेदार त्या गावामध्ये आली, गावं वसू लागली. असा तो आहारशास्त्र हा पोटासाठीच हे सगळं विकसित झालेलं आहे. आणि मग जसं हे बनलं, ह्या सगळ्या जे काही जाती बनल्या, वर्ण बनले आणि ह्या जातीनुसार सुद्धा, वर्णानुसार सुद्धा आहार विभागला गेला. जुन्या काळातली वर्ण सिस्टम जी आहे, ही तसं पाहिलं तर एका दृष्टिकोनातनं खूप वैज्ञानिक होती. परंतु मधल्या काळात त्याचा खूप विपर्यास झाला. लोकांनी त्याचा चुकीचा वापर केला आणि ती बिघडली गेली. खऱ्या अर्थाने वर्ण व्यवस्था काय आहे? तर वर्ण व्यवस्थेमध्ये सगळी माणसं समानच आहेत. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की ज्या लोकांना ज्ञान संपादनाचं कार्य करायचंय, भले तो कुठल्याही जातीचा असू दे. ज्याला ज्ञान संपादन करायचंय, ज्याला ज्ञानाचं काम करायचंय, बौद्धिक कार्य करायचंय, अशा व्यक्तीला ब्राह्मण असं म्हणावं. ब्राह्मण म्हणजे जातीचा ब्राह्मण नव्हे. ज्याला ज्ञान संपादन करायचंय, ज्याला संशोधन करायचंय, ज्याला अध्यापन करायचंय, अध्ययन करायचंय, अशा व्यक्तीला ज्याचं बौद्धिक काम जास्त आहे, ज्ञान मिळवण्याचं काम जास्त आहे, अशाला ब्राह्मण म्हणावं म्हणजे ब्रह्म जाणीजे जो ब्राह्मण. जातीचा किंवा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. कारण ही सगळी वर्णव्यवस्था ही जातीपातीवरती नव्हती. नंतर ती त्याचा विपर्यास होत गेला आणि चुकीच्या पद्धती होत गेल्या आणि नको ते मग त्या ठिकाणी घडलं. परंतु खरा त्याचा असलेला मतितार्थ काय, की तुम्हाला बुद्धीचं काम करायचं. मग ज्याला बुद्धीचं काम करायचंय त्याचा आहार वेगळा असला पाहिजे. मग त्याने सात्विकच आहार घ्यायचा आहे. त्याने तामसिक आहार घेऊन काही उपयोग नाही. मग त्याने काय करायचंय? फळं घ्यायची आहेत, कंदमुळं घ्यायची आहेत आणि दूध घ्यायचंय, सात्विक आहार घ्यायचा जेणेकरून बुद्धीचा विकास होईल. त्याच्या जी काही जी मेधा आहे, ते मेधा बुद्धी होईल. स्मरणशक्ती चांगली वाढेल आणि अभ्यास करण्यासाठी तो फोकस होईल. ध्यानधारणा करण्यासाठी फोकस होईल. मग अशा ब्राह्मण वर्गासाठी आहार वेगळा सांगितला गेला. त्यानंतर जो क्षत्रिय आहे, तर क्षत्रिय जो आहे, त्याला समाजाचं रक्षण करायचंय. त्याला युद्ध करायचंय. मग अशा व्यक्तीला सात्विक आहार देऊन चालेल का? तर नाही चालत. कारण युद्ध करताना ज्यावेळेस आपण युद्धभूमीमध्ये असतो, तर समोरचे असलेलं शत्रू पक्षातलं सैन्य आपलाही वध करू शकतं आणि आपल्यालाही त्यांना मारायचं असतं. मग तिथं तमोगुणाची अधिक आवश्यकता आहे आणि मग तमोगुण तुमच्या शरीरामध्ये निर्माण करायचा असेल, तर तो तमोगुण आहारावरतीच डिपेंड आहे. तुम्हाला माहिती आहे, की प्रामुख्याने युद्धामध्ये जाताना रेडा कापला जातो, रेडा. आता हे रेडा कापायचं आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहतो. आपल्याला तो ती प्रथा आहे, की देवीला तो रेड्याचा बळी दिला जातो आणि मग आपण ते पाहतो, की बाबा अशी काय नक्की संकल्पना आहे? का तो रेडा कापला जातो? तर त्याच्या पाठीमागे प्रचंड मोठं विज्ञान आहे. आपण ते पुढे पाहूयात. कारण का? की रेडा हा जास्त तमोगुणी आहे. आणि मग या क्षत्रिय व्यक्तींसाठी आता तमोगुण उत्पन्न करायचा असेल, तर काय गरजेचं आहे? ज्या आहारामध्ये तमोगुण जास्त आहेत, तो आहार देणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक मिलिटरीमध्ये मद्य आणि मांस या ठिकाणी आपल्याला ते द्यायला लागतं. कारण का? जर तुम्हाला आणीबाणीची परिस्थिती असेल, करो या मरोची परिस्थिती असेल, एक तर तू मर किंवा मी मरतो. अशा ठिकाणी तमोगुण लागतो. तिथं सात्विक गुण चालणार नाही. आणि म्हणून मग क्षत्रियांचा आहार, ज्यांना युद्ध करायचंय, रक्तपात कायम डोळ्यासमोर आहे. कायम डोळ्यासमोर हिंसा करायची आहे. त्या ठिकाणी मन धजलं पाहिजे. त्यासाठी तमोगुण उत्पन्न झाला पाहिजे. म्हणून क्षत्रियांचा आहार सुद्धा वेगळा आहे. हे सुद्धा आहारशास्त्र सांगतं. मग तुमचं कार्य काय? त्याच्यावरती हे अवलंबून आहे. त्यानंतर वैश्य आहे, ज्याला व्यापार करायचा आहे. आता व्यापार करणारा माणूस, मग तो कुठल्याही जातीचा असू देत. त्याला काय हवंय? की त्याचं डोकं शांत पाहिजे आणि चतुराई असली पाहिजे. कारण व्यापारामध्ये चतुराई काम करते. आणि तो चाणाक्ष असला पाहिजे, मुत्सद्दी असला पाहिजे, हुशार असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण आणि सत्वगुण हे दोन्ही असले पाहिजे. आता मला सांगा, जर एखाद्या दुकानामध्ये आपण एखादा अतिरेकी रायफल घेऊन बसवला, AK-47 घेऊन बसवला, दुकानामध्ये कोण जाईल का? नाही जाणार. त्याचा व्यवसाय चालेल का? नाही चालणार. कारण लोकं घाबरतील. कारण तमोगुणी व्यक्ती हा व्यापारात असून चालत नाही आणि सत्वगुणी व्यक्ती सुद्धा व्यापारात असून चालत नाही. संत तुकाराम महाराज यांचं किराण्याचं दुकान होतं. परंतु तुकाराम महाराज इतके सात्विक होते, की त्यांच्याकडे जर कोणी याचक आला किंवा एखादा कस्टमर आला आणि त्याच्याकडे पैसे नसतील, तर हे उधार देऊन टाकायचे. आणि सात्विक लोकांचा तोच प्रॉब्लेम आहे, की त्यांच्याकडे जर कोणी एखादा अडलेला, नडलेला कोणी आला, तर ह्यांचा असलेला दयाभाव हा जागृत होतो आणि मग व्यापाराच्या कन्सेप्ट ह्या पाठीमागे राहतात आणि व्यापार लॉसमध्ये जातो.
म्हणून सात्विक व्यक्ती सुद्धा तुम्हाला गल्ल्यावर ठेवून चालणार नाही आणि तामसिक व्यक्ती सुद्धा तुम्हाला गल्ल्यावर ठेवून चालणार नाही. म्हणून तमोगुण आणि सत्वगुण ह्या दोघांच्या मधला असलेला रजोगुणी जो आहे तो त्या ठिकाणी बसवायला लागेल. मग तो काय करेल? बॅलन्स करेल आणि तो चतुराईने त्या ठिकाणी व्यापार करेल. म्हणून वैश्य जो आहे त्याचा सुद्धा आहार वेगळा आहे. मग त्याला काय सांगितलंय? मग त्याला आम्ल, आपण ढोकळा खातो की नाही, त्याला आम्ल, आंबट रसांचा आहे, लवण रसांचा आहे आणि मधुर रसांचा आहे, अशा रसांच्या विज्ञानातनं आहार सांगितलेला आहे. मग तो कसा असावा जेणेकरून त्याला व्यापारात वृद्धी करता येईल? तर त्याचं विज्ञान ह्या आहारशास्त्रामध्ये सांगितलं. म्हणून ते आपल्याला ठरवायचं की आपल्याला कार्य काय करायचंय. तुम्हाला बुद्धीचं काम करायचं असेल तर सत्वगुणी आहार घ्या. तुम्हाला एकदम हिंसेचं काम करायचं असेल किंवा कष्टाचं काम करायचं असेल तर तुम्हाला तमोगुणी आहार घ्यायला लागेल. आणि तुम्हाला जर युक्तीचं काम व्यापाराचं काम करायचं असेल तुम्हाला रजोगुणी आणि सत्वगुणी असे आहार तुम्हाला कॉम्बिनेशन बनवायला लागतील. आणि मग शेवटचा जो वर्ण आहे तो शूद्र वर्ण. शूद्र म्हणजे अस्पृश्य नव्हे, हे नाव आहे शूद्र, नंतर ते बदनाम झालं. शूद्र म्हणजे काय? सगळे कष्टकरी वर्ग, जे कष्टाचं काम करतात, जे सगळ्या समाज उपयोगी काम करतात आणि समाजाच्या उपयोगाचं काम करणारे त्यांना शूद्र म्हणलं जायचं. म्हणजे शेती करणं, मडकी बनवणं, लाकडाचे अवजार बनवणं, लोखंडाचे अवजार बनवणं, हे सगळं ह्या सेवा ज्या आहेत, ह्या सेवा प्रदान करणारा जो वर्ग आहे त्याला शूद्र म्हटलं जायचं. परंतु मधल्या काळात इतके विपर्यास झाले की या शूद्रांबद्दल खूप लोकांचे विचारच बदलले. ते खूप चुकीचं घडलं. परंतु हे शूद्र वर्ण जो आहे ह्याच्यामध्ये काय व्हायचं, या लोकांना प्रचंड काम करायला लागायचं, कष्ट करायला लागायचे. मग पालखीचे भोई असतील, राजे महाराजे यांना वाहून न्यायचंय, प्रचंड कष्ट आहे. जुन्या काळामध्ये जी नगरं असायची, शहरं असायची, प्रत्येकाच्या घरामध्ये बंब असायच्या, चुली असायच्या. मग त्यांना बंब लाकूड लागायचं. मग जंगलामध्ये जायचं, लाकूड तोडायचं, सगळी कष्टाची काम आहे. आणि मग ह्या अशा लोकांना, ज्या कष्टकरी लोकांना ऊर्जा पण पाहिजे, बल पण पाहिजे. म्हणजे रजतमय दोन्ही गोष्टींचा आहार दिला पाहिजे. म्हणून कष्टकरी वर्गाचा सुद्धा आहार हा वेगळा सांगितला होता. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस दिवाळीनंतर आपला हेमंत ऋतू सुरू होतो त्यावेळेस अनेक गावांमध्ये यात्रा सुरू होतात. आणि ही यात्रा सुरू होतात तर अनेक यात्रेमध्ये आपण पाहतो बकरं कापायचं त्या ठिकाणी एक असं प्रयोजन असतं. आता हे का कापलं जातं त्याच्या पाठीमागे पण विज्ञान आहे. आणि सगळ्याच ठिकाणी काही हे बकरं कापलं जातं किंवा बली दिला जातो असं नाहीये. काही ठिकाणी त्या ठिकाणी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य पण असतो. पण ह्या समाज रचनेमध्ये ह्या प्रथा का आल्या ह्याच्या मागचं खरं विज्ञान काय? हे तात्कालीन होतं. ते आता लागू होत नाही. आता जुन्या काळामध्ये कसं होतं की छोटी छोटी राज्य असायची, प्रत्येक घरात एक सैनिक असायचा आणि प्रत्येक घरात एक सैनिक असल्यामुळं मग त्याचा तमोगुण चांगला राहावा, शाबूत राहावा, म्हणून त्याला मांसाहार देणं गरजेचं होतं. म्हणून जत्रा यात्रा असल्यानंतर ज्यावेळेस एखाद्या देवस्थानची यात्रा असेल तर हा मांसाहार जो आहे हा ह्या सैनिक वर्गाला जो आहे, जो सैनिक आहे, शिपाई आहे, जो मिलिटरीमध्ये काम करतो त्या लोकांसाठी होता. कारण तो त्या ठिकाणी त्याला गरजेचा होता. परंतु जे गावात राहणारे आहेत, जे एखाद्या गावात राहतात, जे आध्यात्मिक आहेत, त्यांच्यासाठी तो गरजेचा नाहीये. त्यांच्यासाठी तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता. म्हणजे असं वेगवेगळं कॉम्बिनेशन त्या काळात सांगितलेलं असायचं आणि म्हणून ते यात्रा-जत्रा सगळ्या अशा नटलेल्या असायच्या. आजकाल झालंय काय? आजकाल तसं काही राहिलं नाही. परंतु प्रथा त्या सगळ्या कालबाह्य झाल्या. त्याच्यामुळं आता पशुबळी देणं हे गरजेचं नाहीये. ते बंद केलं पाहिजे. काळानुसार ते बदललं पाहिजे. गरज काय? ते गरज ओळखून आहार हा बनवला पाहिजे. म्हणून आयुर्वेद सुद्धा कधीही मांसाहाराचा दुस्साहस करत नाही किंवा मांसाहाराला कधी वाईट असं म्हणत नाही. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा औषधींचे प्रकार हे वेगवेगळे आहेत. म्हणजे जांगम असतील, म्हणजे तुम्ही पशु-पक्ष्यांकडनं सुद्धा काही औषधी गुण घेऊ शकता. अपविद्य असतील, तुम्ही वनस्पतींकडनं सुद्धा औषधी गुण घेऊ शकता आणि खनिज असेल, तर तुम्ही भूमीच्या पोटात असलेले खनिज त्यांच्यामधनंही औषधीचा वापर करता येऊ शकतो. आणि म्हणून त्या सगळ्यांचा वापर करून हा आहार तुमच्या वर्णांनुसार होता. वर्ण म्हणजे काय? की तुमचं कार्य करण्याची पद्धत. तुम्ही कुठलं कार्य करताय? बौद्धिक करताय तर तुमचा आहार वेगळा असला पाहिजे. तुम्ही शारीरिक कष्टाचं काम करताय तर तुमचा आहार वेगळा असला पाहिजे. तुम्ही व्यापाराचं काम करताय तर तुमचा आहार वेगळा असला पाहिजे. आणि तीच कन्सेप्ट आज आहे. आज आपण पाहतोय एखाद्या कंपनीमध्ये जर मॅनेजमेंट लेव्हलला व्यक्ती असतील, कंपनी ग्रोथ करायची असेल तर त्यांचा आहार वेगळा ठेवायला लागेल. जे क्लिनिकल काम करतात, अकाउंटचं काम करतात, त्यांचा आहार वेगळा ठेवायला लागेल. जे मार्केटिंगचं काम करतात, त्यांना कायम बोलायचंय, सेल करायचंय आणि प्रवास करायचाय, अशा लोकांचा आहार वेगळा बनवायला लागेल. आणि ऑफिसमध्ये काम करणारे जो कर्मचारी वर्ग आहे, शिपाई आहे, स्वीपर आहे, कष्टाचं काम करणारी जी लोकं आहेत, त्यांचा आहार वेगळा करायला लागेल.
मग तुमच्या कंपनीमध्ये वर्कशॉपमध्ये काम करणारा जो कामगार आहे, त्याचा आहार वेगळा करायला लागेल. आणि जे तुमच्या कंपनीमध्ये संशोधन करतात, रिसर्च करतात, त्यांचा आहार वेगळा बनवायला पाहिजे. सगळ्यांना एकच प्रकारचा आहार फक्त न्यूट्रिएंट्स पाहून, व्हिटॅमिन्स पाहून हे कसं चालेल? नाही चालणार. व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स हे सगळं गरजेचं आहे शरीराला. ते शरीराच्या पोषणासाठी आहे. मनाच्या पोषणाचं काय? बुद्धीच्या पोषणाचं काय? ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फक्त शरीराचं पोषण करतो त्याला आहार म्हणत नाहीत. जो आहार तुमच्या शरीराचं, तुमच्या मनाचं, तुमच्या बुद्धीचं आणि त्याचबरोबर तुमच्या आत्म्याचं देखील पोषण करतो, त्यालाच आत्म असं सात्म्य आहार सांगितलेलं आहे. आणि हे आयुर्वेदामध्ये आहारशास्त्र सांगतं. म्हणून हे आहारशास्त्र अतिशय महत्वाचं आहे. आणि मग हे आहारशास्त्र कसं समजून सांगताना त्याला पौराणिक दृष्टिकोनातनं जोडलेलं आहे. पुराणांच्या दृष्टिकोनातनं जोडलं, त्याला कथा परंपरा आहे. अशा अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये की नैवेद्याला खूप मान आहे. एकदा पार्वती आणि भगवान शंकर ज्यावेळेस चर्चा करत होते, तर चर्चा चालू असताना शंकरांनी असं सांगितलं भगवान शिवांनी, की सृष्टी हा सगळा आभास आहे. ही आभासी दुनिया आहे. आणि मग त्याचा राग थोडा पार्वतीला आला आणि ती म्हणली, मग हे सगळं जर आभासी असेल, तर मग प्रकृती तत्व माझ्यामध्ये आहे, त्याचं नियंत्रण माझ्याकडे आहे. मग तुम्ही आभासी कसं म्हणू शकता? आणि दोघांचं भांडण झालं आणि पार्वती अंतर्धान पावली निघून गेली, रागावली. रागवल्यानंतर मग पार्वतीने असा विचार केला, की आपण थोडं भगवान शिवांना दाखवूयात, की माझं महत्व काय आहे नक्की. आणि जर माझ्याशिवाय जे प्रकृती तत्वाशिवाय जर सृष्टी चालणार असेल तर बघू कशी चालते. आणि तिने काय केलं, की सगळ्या प्रकृती तत्वामध्ये पंचतत्वांना काबूमध्ये घेतलं आणि मोठा दुष्काळ पडला. अन्नापासून सगळे लोक वंचित झाले. आणि वंचित झाल्यानंतर मग सगळे ऋषी, लोक, देवगण सगळे अन्न वाचून तडपायला लागले. आणि मग ती याचना करण्यासाठी सगळे भगवान शिवांकडे आले. आता भगवान शिवांकडे आले, त्यांनी सांगितलं की पृथ्वीवरती कुठंच अन्न मिळत नाहीये, तुम्ही काहीतरी उपाय काढा. भगवान शिवांनी पण पाहिलं की कसं की योगाच्या भरवशावरती, योगशास्त्रावरती मी जरी जिवंत राहू शकत असेल तरी पण आपले भक्तगण हे राहू शकत नाहीत. म्हणून अन्न मिळणं हे गरजेचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की कुठं पृथ्वीवरती अन्न मिळते का एकदा तपासून पहा. तर त्यांच्या एका गुप्तचराने सांगितलं की वाराणसी नावाच्या शहराजवळ एक स्वयंपाकघर आहे आणि तिथे एक देवी बसलेली आहे आणि ती अन्नाचं वाटप करते. आणि भगवान शिव मग ज्यावेळेस ते अन्न शोधण्यासाठी आले वाराणसीमध्ये, तर त्यांनी पाहिलं की पार्वती हीच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीच्या रूपाने बसली होती आणि हातामध्ये सोन्याच्या चमच्याने त्या सिंहासनावरती बसून सर्वांना अन्नदान करत होती. आणि मग अन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला भिक्षुकाच्या स्वरूपामध्ये यायला लागेल असा नियम असल्यामुळं भगवान शिवांनी सुद्धा या पार्वती समोर भिक्षुकाचा त्या ठिकाणी वेश घेतला. भिक्षुकाच्या याचकाच्या वेशातनं त्या ठिकाणी ते गेले आणि ह्या अन्नपूर्णा देवीला भिक्षा मागितली. तेव्हा अन्नपूर्णा देवीने आपलं खरं रूप जे काही प्रगट केलं आणि सांगितलं की पहा, हे जग जरी तुम्ही म्हणताय की हा सगळं पूर्णपणे संभ्रमित असलं किंवा हे जग जरी तुम्ही म्हणताय की हा पूर्णपणे हे वेगळं आहे, परंतु अन्नाशिवाय ह्या जगाला काही महत्वाचं नाहीये. अन्न महत्वाचं आहे, कारण अन्न हा शेवटी प्राण आहे. आणि मग तेव्हा शिवांना आपली चूक समजली, त्यांनी आपले शब्द पाठीमागे घेतले आणि मग त्यांनी वर दिला की विवाहानंतर प्रत्येक घरात ह्या अन्नपूर्णा देवीची स्थापना केली जाईल. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा लग्न होतं, तर माहेरकडनं आपल्याला त्या नवरीला आपल्या माहेरकडनं अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही सप्रेम भेट दिली जाते. आणि ती अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन त्या पार्वतीचं स्वरूप घेऊन ती नववधू आपल्या सासरी येत असते. कारण त्याच्यामध्ये अपेक्षा एकच असते की अन्नपूर्णा हिला प्रसन्न असावी आणि या अन्नाच्या माध्यमातून ह्या घराचं तुम्ही संरक्षण करावं, पोषण करावं आणि आरोग्य प्राप्त करून द्यावं, ही त्याच्या पाठीमागे असलेली पवित्र भावना आहे. तर अशी ही अन्नपूर्णा ही आज आणि महाराष्ट्रामध्ये तर विशेष करून प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते. शोधून सापडायला लागेल आपल्याला की शोधायला लागेल कोणाच्या घरी नाहीये, परंतु 99% लोकांच्या घरी आपल्याला ही महाराष्ट्रामध्ये अन्नपूर्णा देवी पाहायला मिळते. त्याच्यामागे शास्त्र हे आहे की आहार शास्त्राकडे त्या नववधूने लक्ष दिलं पाहिजे. आहार कसा असावा हे तिला माहिती असलं पाहिजे. हे त्याचं स्वरूप आहे. कारण त्या अन्नपूर्णा देवीचं प्रतीक सांगितलेलं आहे. देवी शाकंभरी पण आपल्याकडे आहे. अशा अन्नासाठी अनेक देवी ज्या आहेत, देवी देवता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या आहारशास्त्राला
खरं तर विज्ञान असं म्हणलेलं आहे, शास्त्र म्हणलेलं आहे आणि त्या आहारामध्ये 64 कला ज्या आहेत, त्यातला हा पाककला ही जी आहे आहारशास्त्रामधली ती पाककला म्हणून पण आहे. आणि भारतीय परंपरेमध्ये आपल्याला असे अनेक पल्लवाचार्य पाहायला मिळतात. असे खूप आचार्य पाहायला मिळतात, की ज्यांना ही पाककला खूप चांगली अवगत होती आणि आहारशास्त्रावरती त्यांनी मास्टरी केली होती. आणि ह्या आहारशास्त्राचा मग जनक कोण असेल? पाककलेचा जनक कोण असेल? तर भारतीय इतिहासामध्ये राजा नल जो आहे, नल दमयंती आपण जे म्हणतो, रामायणाच्या पण अगोदर. तर राजा नल जो आहे, ह्या पल्लवाचार्य तो होता. त्याला त्या ठिकाणी त्याचा प्रणेता म्हणलं जातं. कारण स्वयंपाक कसा करावा, कशा पद्धतीने करावा, त्याचं विज्ञान त्या नळ राजाने मांडलेलं आहे. रामायणामध्ये लक्ष्मण सुद्धा आहे. लक्ष्मण सुद्धा एक बल्लवाचार्य होता. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण, वायुपुत्र भीम हे सुद्धा बल्लवाचार्य होते. आता धोंड्याचा महिना आजपासून सुरू झालाय. धोंड्याच्या महिन्यामध्ये अनारसे जावयाला गिफ्ट केले जातात. पण तुम्हाला माहितीये का त्या अनारशाचा शोध कोणी लावलाय? तर अनारशाचा शोध हा भगवान श्रीकृष्णांनी लावलेला आहे. कारण भगवान श्रीकृष्ण जेव्हा आश्रमामध्ये होते, ह्या आहारशास्त्राचं अध्यापन करताना त्यांनी असा एक पदार्थ शोधला ज्याला अपूप असं म्हणलं गेलेलं आहे. जो अपूप आहे त्या विशिष्ट पिठामध्ये त्याला मळून गुळामध्ये त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकून आणि त्याला जेव्हा आपण पूर्णपणे ही खसखस लावतो, तर तो अपूप जो आहे हा पूर्णपणे तुम्हाला आरोग्य प्रदान करणारा असा तो बनतो. आणि तो अपूप जो आहे त्यालाच नंतर आपण अनारसा म्हणायला लागतो. तो अनारसा कोणी शोधला? तर हा भगवान श्रीकृष्णांनी शोधलेला आहे, जो आता आपण धोंड्याच्या महिन्यात खाणार आहोत. वायुपुत्र भीम ह्यांनी सुद्धा एक पदार्थ शोधला ज्याला रसाला असं म्हणतात. आपण जे आता श्रीखंड खातोय, आम्रखंड खातोय, ते श्रीखंडाचा शोध कुणी लावला? तर वायुपुत्र भीम हे फार मोठे बल्लवाचार्य होते. आहारशास्त्र आश्रमामध्ये शिकवला जायचा. कारण कोणावरती निर्भर राहता कामा नये. आपल्याला आपलं भोजन बनवता आलं पाहिजे. हे सगळं विज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला प्राचीन संस्कृतीमध्ये पाहायला मिळायचं. आणि मग हा नल राजा जो आहे, ह्या नल राजाने सुद्धा आहारामध्ये कुठले जिन्नस असावेत, स्वयंपाकी कसा असावा, स्वयंपाक कसा बनवावा, कसं जेवावं, कुठले घटक त्याच्यामध्ये टाकले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या प्रामुख्याने याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. भोजन करताना सुद्धा आपल्याकडे नियम सांगितले आहेत. आपल्याकडे आहारशास्त्रामध्ये भोजनामध्ये मिळणारा आनंद, तृप्ती याचं फारसं कोणाला देणं घेणं नसतं किंवा जुन्या काळात नव्हतं. जिभेला चांगली चव लागावी ही दुय्यम दर्जाची गोष्ट होती. फक्त काय, की जे काही आपल्याला मिळेल ते नियमानं गोड करून घ्यायचंय, परमेश्वराचं नामस्मरण करून घ्यायचंय आणि ते आपल्याला शरीराचं पोषण करणारं असलं पाहिजे, ते असं बनवावं, असं हे आहारशास्त्र सांगतं. आजकाल आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो. हॉटेलमध्ये जेवायला जाताना आपली कन्सेप्ट काय असते डोक्यामध्ये, की ज्या हॉटेलची टेस्ट चांगली आहे, त्या हॉटेलची क्वालिटी चांगली आहे. शक्यतो क्वालिटी आणि टेस्ट ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण हॉटेल पाहतानाच आपण असं पाहतो, की ज्या हॉटेलच्या बाहेर जास्त गाड्यांची गर्दी आहे, अशा हॉटेलला जावं, जेणेकरून आपल्याला खूप चांगलं जेवण मिळेल. आणि ज्या जेवणामध्ये चव जास्त चांगली आहे, त्या हॉटेलचं जेवण अतिशय उत्तम. हा अंधविश्वास आहे. ते कसं बनवलंय, चव आणण्यासाठी त्याच्यामध्ये अजिनोमोटो वापरलाय का? कुठले काही केमिकल्स वापरलेत का? ह्याच्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. फक्त चव हाच क्रायटेरिया आहे. जुन्या काळात असं नव्हतं. आहारशास्त्रात असं चालत नाही. आहारशास्त्रात जिव्हासुख म्हणजे जिभेची चव ही दुय्यम गोष्ट आहे. तुमच्या शरीरासाठी महत्वाचे घटक त्याच्यामध्ये आहेत की नाही ही प्रथम गोष्ट आहे. आणि मग ते ताट ज्यावेळेस वाढलं जातं, ते षड्रसयुक्त असलं पाहिजे, षडविध असलं पाहिजे, चौरंगावरती असलं पाहिजे, जेणेकरून ते ताट कुठलं असावं, कुठल्या ताटात आपण जेवावं. तुम्ही काश्याच्या थाळीमध्ये जेवल्यावरती काय फायदा मिळतो, केळीच्या पानावरती जेवल्यावरती काय फायदा मिळतो, पळसाच्या पानावरती जेवल्यावरती काय फायदा मिळतो, सोन्याच्या ताटात जेवल्यावरती काय फायदा मिळतो, हे असं पात्र विज्ञान सुद्धा हे आहारशास्त्र सांगतं. जेवताना ते ताट चौरंगावरतीच का ठेवावं, जमिनीवरती का ठेवू नये, याचं ऊर्जा विज्ञान सुद्धा हे शास्त्र सांगतं. तुम्हाला माहितीये, जुन्या काळामधले राजे महाराजे सोन्याच्या ताटात जेवायचे. का जेवायचे? त्यांच्याकडे श्रीमंती आहे म्हणून नव्हे, तर राजावरती कसं आहे की अनेकदा विषप्रयोग व्हायचे. त्याला मारण्याचा प्रयत्न व्हायचा आणि मग त्याला भोजनातनं विष दिलं जायचं. सोन्याचं ताट असं आहे की सोनं हा धातू असा आहे की जो अँटी पॉझनिस्ट आहे. सोन्यावरती कुठल्याच रसायनाची प्रक्रिया होत नाही. एक्वारिझम सोडला तर.
आणि मग ज्यावेळेस विषयुक्त अन्न जर सोन्याच्या थाळीमध्ये वाढलं, 10 सेकंदाच्या आत ती थाळी तुम्हाला सांगते हे खायचंय की नाही खायचं. कारण का, की ती भाजी जेव्हा आपण सोन्याच्या ताटामध्ये वाढतो, त्याच्यावरती लगेच केमिकल रिएक्शन होते आणि ती भाजी जी आहे त्याला बाजूला हिरवा थर यायला लागतो, काळा थर यायला लागतो, लाल थर यायला लागतो आणि असे थर जर ताटामध्ये आले तर राजा जेवण करत नसायचा, सरदार जेवण करत नसायचा. त्याला कळायचं ह्याच्यामध्ये विष आहे. म्हणून सोन्याच्या थाळीमध्ये जेवायला सांगितलं नाही राजे महाराजांनी. कारण का, ते संरक्षणासाठी होतं. ते तुम्ही किती श्रीमंत आहात हे मिरवण्यासाठी नव्हतं. जुन्या काळामध्ये पोपट पाळला जायचा. त्या ठिकाणी पोपट, मैना यांची जोडी घरामध्ये असायची. हंस पाळले जायचे. राजहंस ज्याला आपण म्हणायचो. हे का पाळले जायचे? मांजर पाळलं जायचं, कुत्रं पाळलं जायचं. कारण ह्या प्राण्यांना निसर्गाने अशी देणगी दिली आहे, की त्यांना विष लगेच ओळखता येतं. आपण पाहतो अजूनही ग्रामीण भागामध्ये पोपटाचे पिंजरे असतात अनेक घरांमध्ये. हे पोपट का पाळले जातात, की एखाद्या अन्नामध्ये जर विष असेल आणि ते विषाची वाटी जर आपण पोपटाजवळ घेऊन गेलो, पोपट त्याचे डोळे गोल-गोल फिरवतो, पाय वरती करतो आणि प्रचंड मोठ्याने फडफडायला लागतो, किंचाळायला लागतो. एकदा का पोपट किंचाळायला लागला, की ते अन्न खायचं नाही. हे शास्त्र होतं. म्हणून जुन्या काळात राजे महाराजांच्या घरामध्ये पोपट पाळले जायचे. ते अन्नाची शुद्धी, अन्न सात्विक आहे की नाही, योग्य आहे की नाही, ते पाहण्यासाठी असायचं. असं प्रचंड मोठं विज्ञान ह्या आहारशास्त्रामध्ये आहे. आणि मग ह्या रांगोळी का काढायची ताटाभोवती, त्याचं विज्ञान काय आहे? सुवासिक अगरबत्ती का लावायची? मन प्रसन्न का करायचंय? आणि ज्यावेळेस आपण तो जेवण करताना जेव्हा श्लोक म्हणतो, "वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म." हे पूर्ण ब्रह्म सांगितलेलं आहे. उदरभरणं हे जाणीजे यज्ञ. तुम्हाला फक्त पोट भरण्यासाठी अन्न घ्यायचं नाहीये. हे पूर्ण ब्रह्म आहे. हे शरीराचं पोषण करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आणि तुमचं जीवन सफल करण्यासाठी ते अन्न घ्यायचंय. त्याच्यावरती संस्कार केला पाहिजे. तो संस्कार कसा करायचा हे सुद्धा हे आहारशास्त्र सांगतं. तर असे अनेक उद्देश या आहारशास्त्रामध्ये आहेत. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आहारशास्त्रामध्ये सांगण्यासारखं भरपूर काय आहे. परंतु एक शेवटची तुम्हाला कथा सांगतो, की आहारशास्त्र महत्वाचं का आहे? ते का अभ्यासलं पाहिजे? तर आपल्याला तैत्तिरीय उपनिषदामध्ये प्रामुख्याने एक कथा येते. छांदोग्य उपनिषदामध्ये सॉरी. छांदोग्य उपनिषदामध्ये श्वेतकेतूची आपल्याला कथा येते. ती कथा अशी आहे, की श्वेतकेतू नावाचा एक बालक, एक ऋषींचा मुलगा होता. उद्दालक नावाचे ऋषी होते. त्यांचा मुलगा होता. जसा तो उपनयन होण्याच्या वयामध्ये आला, 8 वर्षांचा झाला, तेव्हा त्या ऋषींनी त्याला वेगळ्या आश्रमामध्ये पाठवण्याचं उपनयन करून त्याला वेगळ्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. आता हा श्वेतकेतू जो आहे, हा अतिशय चाणाक्ष होता, अतिशय हुशार होता, तल्लख बुद्धी होती आणि तो ज्यावेळेस विद्याध्ययन करण्यासाठी उपनयन झाल्यानंतर आश्रमामध्ये गेला आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर त्याने वेदांचं अध्ययन केलं, उपनिषदांचं अध्ययन केलं, ब्राह्मणक, आरण्यक, वेदांग, उपवेद, 14 विद्या, 64 कला ह्याचा सगळा सखोल अभ्यास केला आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर तो श्वेतकेतू ज्ञानसंपन्न झाला. आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातनं, आपल्या ज्ञानाच्या माध्यमातनं तो जनतेची सेवा करायला लागला, प्रबोधन करायला लागला. त्याची कीर्ती दूरवरती पसरायला लागली, की किती हा प्रतिभा संपन्न असलेला हा व्यक्ती आहे. आणि मग ती कीर्ती त्या उद्दालक ऋषींच्या कानावरती पडली. त्यांनाही खूप छान वाटायला लागलं, की आपला मुलगा प्रगती करतोय. आणि जसं मग समावर्तन संस्कार झाला, म्हणजे समावर्तन संस्कार म्हणजे ज्यावेळेस त्याचं शिक्षण पूर्ण झालं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा श्वेतकेतू जेव्हा आपल्या घरी आला, तर घरी आल्यानंतर तो आपल्या वडिलांना भेटला आणि त्याने सांगितलं, की बाबा मी माझं शिक्षण पूर्ण करून आलोय. मी आता ज्ञानसंपन्न होऊन आलोय. आता मी ह्या ठिकाणी अर्थार्जन करण्यासाठी, कुटुंबाचं अर्थार्जन करण्यासाठी, कुटुंबाला सांभाळण्यासाठी मी आता काम करणार आहे. तर मी एक काम सुरू करतो, असं त्या ठिकाणी त्याने सांगितलं. परंतु उद्दालक ऋषींनी बारीक निरीक्षणातनं पाहिलं, की आपला मुलगा हा आश्रमातनं आलाय, परंतु ह्याला अहंकार प्रचंड निर्माण झाला त्याच्या विद्वत्तेचा. कारण त्याने आल्या-आल्या आपल्या वडिलांचं चरणस्पर्श करायला हवं होतं. वडिलांच्या पाया पडायला हवं होतं. परंतु हा आल्या-आल्या वडिलांच्या किंवा आईच्या सुद्धा पाया पडलेला नाही. कारण ह्याला गर्व झालेला आहे आपल्या ज्ञानाचा. आणि मग उद्दालक ऋषींनी त्याला सांगितलं, विचारलं, की "तू काय-काय शिकलास मला सांग." त्याने पटपट त्यांना ज्या ज्या ऋचा त्याला पाठ होत्या वेदांमधल्या, त्याने पटपट म्हणून दाखवल्या. चारीचे चारी वेद त्याच्या मुखोद्गत होते.
तर उद्धव कृष्ण जाणवलं ज्ञान याच्याकडे प्रचंड आहे. सरस्वतीचा याला आशीर्वाद आहे. परंतु ह्याला गर्वाची, अहंकाराची बाधा पण झालेली आहे. आणि जर अहंकार, गर्व असेल, तर ह्या विद्येचा काही उपयोग नाही. विद्या विनयीन शोभते. जर विनय असेल तरच ती शोभते, अन्यथा ती विद्या शोभत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं श्वेतकेतूला, की तू खूप काही शिकलायस, सगळं काही तू प्राप्त केलंयस, ही विद्या तुझ्याकडे आहे, हे ज्ञान तुझ्याकडे आहे, ही बुद्धी तुझी अतिशय चपळ आहे. तर फक्त एक तुला मी एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट तेवढी पाळ. इथून पुढे 15 दिवस तू काही अन्न ग्रहण करायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. 15 दिवस अन्नाचा एकही कण तुझ्या पोटामध्ये जाता कामा नये. नंतर मी तुला गुरुमंत्र देणार आहे, नंतर तुला उपदेश देणार आहे. तर श्वेतकेतू म्हणाला, ठीक आहे, हरकत नाही. त्याने पहिला दिवस लंघन केलं, एक अन्नाचा कणही घेतला नाही. दुसरा दिवस केलं, तिसरा दिवस केलं, त्याला काही वाटलं नाही. चौथ्या पाचव्या दिवशी थोडा अशक्तपणा यायला लागला. अशक्तपणा आल्यानंतर तरी पण तो पण घेतला होता. 15 दिवस काही खायचं नाही. 14 दिवस त्याने कसेबसे काढले. 15वा दिवस उजाडला आणि 15वा दिवस उजाडल्यानंतर तो आपल्या वडिलांकडे म्हणजे उद्धवला कृष्णाकडे गेला आणि सांगितलं, की बाबा, मी तुमचं सांगितलेला नियम सगळा पाळलाय. आज 15 दिवस झालेत. मी काहीही खाल्लेलं नाहीये, फक्त पाणी पितोय. आणि मग त्यावेळेस उद्धव ऋषी त्याला म्हणाले, की श्वेतकेतू, तू जे म्हणतोय की तुझे सगळे 4 वेद पाठ आहेत. तू मला पहिल्या दिवशी जे म्हणून दाखवलं, तुला कुठलीही असलेली ऋचा त्या वेदांमधली, तो कुठलाही श्लोक तुम्हाला म्हणून दाखव. आणि काय आश्चर्य तुम्हाला सांगतो, त्या श्वेतकेतूला काहीही आठवेना. त्याने खूप आठवण्याचा प्रयत्न केला. ऋग्वेदातले श्लोक आठवण्याचा प्रयत्न केला. अथर्ववेदातले श्लोक आठवण्याचा प्रयत्न केला. सामवेदातल्या ऋचा आठवण्याचा प्रयत्न केला. काहीही त्याला आठवेना. अक्षरशः त्या श्वेतकेतूला रडू कोसळलं. अरे, मी एवढा अभ्यास केला, गेली 8-10 वर्ष, आणि मला आज काहीच कसं आठवत नाही. तो रडायला लागला. त्याने हात जोडले आपल्या वडिलांना आणि सांगितलं, की मी हरलो. म्हणजे मला माहित नाही. माझं सगळं पाठ होतं, पण कसा विसरलो मला माहित नाही. आणि मग त्यावेळेस त्या उद्दालक ऋषीने त्याला उपदेश केला, की एक लक्षात ठेव, ही जी बुद्धी तू कमवलेली आहेस, ही जी विद्या तू कमवलेली आहेस, ही 8 वर्षाची तपश्चर्या करून कमवली. परंतु 15 दिवस तुला तुझ्या पोटात अन्नाचा कण जर तू गेला नाही, हा अन्नाचा कण न मिळाल्यामुळं तुझी मती, तुझी बुद्धी तुला 15 दिवसात सोडून गेली. म्हणून जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन. म्हणजे तू जे अन्न खाशील, कारण का, हा सिद्धांत नेहमी लक्षात ठेव, की ज्यावेळेस आपण अन्न हे पोटात टाकतो, तर त्याचे 3 भाग होतात. पहिला भाग हा तुझा मल जो आहे तो मलावाटे बाहेर जातो, मलांचं पोषण करतो. दुसरा भाग जो आहे तो सार भाग हे आपलं शरीर धारण करतं आणि आपलं शरीर पोषण होत असतं. आणि तिसरा भाग जो आहे, जो सूक्ष्म भाग अन्नातला असतो, त्यातनं आपल्या मनाचं पोषण होतं, बुद्धीचं पोषण होतं आणि ह्या मेधाशक्तीचं पोषण होतं. म्हणून आहार हा तुला विचार करूनच घ्यायला लागेल. आणि जर तुला तुझी विद्वत्ता, तुझं ज्ञान हे सगळं टिकवायचं असेल, तर आहाराची पारख ही तुला नेहमी करायला लागेल. तरच तुला ही बुद्धिमत्ता, तुझी विद्या ही कामाला येईल, अन्यथा येणार नाही. आणि ही कथा ही आपल्याला ज्यावेळेस छांदोग्य उपनिषदामध्ये ऐकायला मिळते, पाहायला मिळते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने कळतं, ह्या आहारशास्त्राचं किती महत्व आहे. आपण कुठलं काम करतोय, बुद्धीचं काम करतोय का शक्तीचं काम करतोय, त्यानुसार तुमचे आहार सगळे बदलतात. आजकाल आम्ही पाहतो, लहान मूल शाळेत जाताना त्याची आई त्याला बोर्नव्हिटा देत असते दुधामधनं. ते ते बाळ बिचारं पीत नाही, तरी पण त्याला बळच पाजण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्याला होतं काय, अग्निमांद्य होतं. त्याला ती भूक लागत नाही. नकोसं असलेलं त्या ठिकाणी त्याला ते बोर्नव्हिटा पाजलं जातं. त्याला दूध नकोय तर पाजू नका. काय होईल, त्याला ते पचणार नाही. त्याच्या मलात ते बाहेर पडून जाईल. मग अन्न कसं असावं, सात्म्य असावं आणि कसं असावं, बुद्धिवर्धन करणारं हवंय, तर बुद्धिवर्धन करणारे पदार्थ वेगळे आहेत. बुद्धिवर्धन करणारे असलेले द्रव्य वेगळे आहेत. मग ती कशी वापरायची आहेत, हे सगळं काही आपल्याला ह्या आहारशास्त्रामध्ये शिकायचंय. तर आजचा जो विषय होता, की आहारशास्त्राचं महत्व आणि आहारशास्त्र काय आहे, तर ह्याच्यावरती प्रामुख्याने आज आपल्याला चर्चा करायची होती. तर मी गेली 2 तास तुमच्याशी ह्या विषयावरतीच बोलतोय. मला वाटतं तुम्हाला आहारशास्त्राचं महत्व हे काय आहे, हे प्रामुख्याने समजलं असेल, अशी मी आशा करतो. आणि आजचं सत्र या ठिकाणी थांबवतो. कारण बोलण्यासारखं भरपूर आहे. अजून पुढं 3-4 दिवस आपण हे सत्र चालू ठेवणार आहोत. उद्या आपण आपली शरीर प्रकृती आणि शरीर प्रकृतीनुसार आहार कसा असावा ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे कुणी कुठलं अन्न घेतलं पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून, ह्याच्यातनं आपण थोडीशी चर्चा करूयात. त्यानंतर विरुद्ध अन्न काय आहे, जे नकळतपणे आपल्या आहारामध्ये येतं, नकळतपणे चुकीच्या गोष्टी आपण खातो. मग त्या कशा टाळायच्यात? आता आपण बाहेर मार्केटमध्ये जातो. अनेक ठिकाणी तुम्हाला असं बोर्ड पाहायला मिळतं.
आयुर्वेदिक गुळाचा चहा. डोकं बडवून घ्यायला लागतं. कारण दूध आणि गूळ हे एकमेकांचे विरुद्ध अन्न आहेत. अगदी सेंद्रिय जरी गूळ आणला आणि देशी गाईचं जरी दूध आणलं, तरी पण ते एकमेकांच्या विरुद्ध आहे. हे जर खाल्लं त्वचाविकार होणार आहेत. पित्त खराब होणार आहे. म्हणून गूळ आणि दूध हे कधी एकत्र येऊ नये आणि लोकं आज गुळाचा चहा विकतात आयुर्वेदाच्या नावाखाली. अतिशय वाईट वाटतं आणि मग ह्याच असलेल्या जे काही अपप्रचार आहे, त्या चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या कशा आपल्याला शोधायच्या? विरुद्ध आहार कसा कसा ओळखायचा आहे? चांगला आहार काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, कुठलं कॉम्बिनेशन चांगलं असलं पाहिजे. आता आपण मेथीची भाजी घरामध्ये बनवतो. तर मेथीची भाजी बनवण्याचे पण प्रकार आहेत, की ज्यावेळेस सकाळची वेळ असते, सकाळी कफाचा प्रकोप असतो, त्यावेळेस मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला पाहिजे. परंतु तीच मेथीची भाजी दुपारी खाताना त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली पाहिजे भिजवून. कारण का? दुपारी पित्ताचा प्रकोप असतो 1:30-2 वाजता आणि मग पित्त निसर्गात भडकलेलं असतं, शरीरात भडकलेलं असतं, बाहेर उष्णता असते. ते उष्णतेचं प्रशमन व्हावं म्हणून मेथीची भाजी, मेथी ही पित्तवर्धक आहे. पित्त वाढवणारी आहे. मग तिचं पित्त डाउन करण्यासाठी तिथं मुगाची डाळ टाकतात. सकाळी ती कफाच्या प्रकोपामध्ये असते, म्हणून तिथं शेंगदाण्याचा कूट टाकतात. म्हणजे हे सुद्धा कॉम्बिनेशन्स कसे असावेत, फोडणी कशी द्यावी, कुठल्या प्रकारची द्यावी, ह्याचं सुद्धा आपण विज्ञान ह्या 2-3 दिवसामध्ये शिकणार आहोत, आरोग्याच्या दृष्टीने. तर मला वाटतं तुम्हाला आहारशास्त्राचं महत्त्व समजलं असेल, तर मी आजचं सत्र या ठिकाणी थांबवतो आणि कुणाचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता.